नमस्कार. प्रकरण 3. स्तोत्रमंत्राचे रोगोपचार. स्तोत्रमंत्राच्या प्रभावाने काही आजार जे औषधोपचाराने पण बरे होत नाहीत ते बरे झाल्याचं आम्हाला अनुभवाने माहिती आहे. आम्ही स्वतःच ते प्रयोग केलेले आहेत. पण ते सर्व सांगण्याआधी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. जर कोणी आम्हाला विचारलं की मशीन गनने, AK-56ने, रायफलने घरातले उंदीर मारता येतील का, तर नक्कीच हो, मारता येतील. पण मशीन गन त्यासाठी नाही आहे, युद्धभूमीवर लढण्यासाठी आहे. आता जर कोणी विचारलं की तलवारीने स्वयंपाकघरात कांदे चिरता येतील का, तर हो, चिरता येतील की. पण त्यावर तलवार नाही आहे त्याच्यासाठी. सुरीने, विडीने जर ते काम होऊ शकतं तर तलवार हवी आहे कशाला. एकदा एकजण अशाच कामासाठी आमच्याकडे आला. आम्ही त्याला म्हणालो, हा समोरचा बल्ब उडालेला आहे, फ्यूज झाला आहे, तो चालू करण्यासाठी मंत्र सांगा. समजा आम्ही मंत्र सांगितला. 1-2 वर्ष जप करून समजा चमत्कार घडला तर काय होईल हो? 10 रुपयाच्या बल्बसाठी 1-2 वर्षाचा जप वाया घालवायचा का? बाजारातून दुसरा बल्ब आणून लावणं मिनिटाचं काम आहे. मग त्यासाठी 1-2 वर्ष केलेला जप वाया घालवायचा? शिवाय अहंकार वाढवून घ्यायचा की पहा आम्ही केवढा मोठा चमत्कार केला. त्यापेक्षा सरळ सरळ उपाय आहे, बाजारातून बल्ब आण आणि लाव. तसंच जर औषधाने आजार बरे होत असतील तर त्यावर स्तोत्र मंत्राचा प्रयोग कशासाठी? आम्ही स्वतःच आवश्यकतेनुसार औषध घेत असतो. अजून आम्ही स्वतःवर कोणताच मंत्र किंवा स्तोत्राचा प्रयोगही केलेला नाही आहे, कारण तशी गरज वाटतच नाही आहे. पण आम्ही हे प्रयोग काही व्यक्तींवर केलेत जिथे औषधोपचाराचा उपयोग झाला नाही, होत नाही. आधी यामागचं विज्ञान आपण समजून घेऊयात आणि मग रोगांबद्दल थोडीशी चर्चा देखील करूयात. रोग होण्याची अनेक कारणं, कारण रोगाचे पण अनेक प्रकार आहेत. काही आजार रोगजंतूंमुळे होतात, तर काही शरीरातील वेगवेगळ्या ज्या ग्रंथी आहेत त्यातून निघणारे पाझरणारे रसायन कमी जास्त झालं तर, म्हणजे स्त्राव शरीराच्या आवश्यकतेपेक्षा कमी जास्त झाला तर शरीर रोगग्रस्त होतं. जसं की यकृत. लिव्हरमध्ये आवश्यकतेपेक्षा कमी स्त्राव झाला तर भोजन पचणार नाही, शरीर कृश होत जाईल. आणि जरुरीपेक्षा जास्त पित्त निघालं, स्त्रवित झालं तर उलट्या होतील, ॲसिडिटी वाढेल. जठरात उत्पन्न होणारे एन्झाईम कमी असेल तर भूक लागणार नाही, खाल्लेलं पचणार नाही. आणि जास्त पाझरत असतील तर कितीही खा, पोट भरणारच नाही. आयुर्वेदात त्याला भस्मी रोग असं म्हणतात. एक व्यक्ती 3-4 व्यक्ती जेवतील तेवढं खातो, जाड होत नाही, कृशच राहतो. पण जठराग्नी प्रदीप्त झाला असेल तर. शरीरात अशा खूप ग्रंथी आहेत. उदाहरणार्थ थायरॉईड, गळ्यात असलेली ग्रंथी. हिचा स्राव कमी जास्त झाला तरी शरीर रोगग्रस्त होणारच. रोगाचा 3रा प्रकार, प्रज्ञापराधाने झालेला रोग. ॲलोपॅथीत ह्याची चर्चा नाही, आयुर्वेदामध्ये आहे. आज ना उद्या 50-100 वर्षांनी का होईना ॲलोपॅथीला प्रज्ञापराध स्वीकारावाच लागेल. प्रज्ञापराध म्हणजे तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचा अंतरात्मा जी गोष्ट करायला ना म्हणत असेल तर तरीही तुम्ही ती कराल. दारू, जुगार, व्यभिचार, विश्वासघात वगैरे गोष्टी करायला सर्वांचाच आत्मा नाकारत असतो. पण व्यवहार चतुर बुद्धी वेगवेगळे तर्क देऊन, व्यावहारिक परिस्थिती आणि चतुराई समजून सांगून तसं करायला प्रेरितही करते. त्याचे भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतात. त्यांनी होणारे रोग वेगळे नसतात, पण त्यावर औषधोपचाराचा उपयोग काडी मात्रही होत नाही. आम्ही अशा 3-4 व्यक्ती पाहिल्या आहेत की ज्यांना क्षयरोग म्हणजे TB झालेला होता. पण TBचं कोणतेही औषध बरं करण्यास उपयोगी ठरत नव्हते. कारण जरी मेडिकल सायन्सच्या चाचणीप्रमाणे निदान TB असल्याचं होतं तरी आंतरिक कारण काही वेगळं होतं. 2 घटनांमध्ये असं पाहिलं की त्या लोकांनी त्यांच्या आईला TB असताना औषधोपचार केला नाही. औषधोपचार करण्यासाठी योग्य आर्थिक स्थिती असून देखील उपेक्षाच केली आहे. त्यांची त्यांना झालेली ही शिक्षा TBच्या रूपात.
प्रज्ञापराधाचा एक दुसरा भाग म्हणजे पीडितांचा तळतळाट. तुलसी कहत हाय गरीब की कबहू खाली न जाय, मुआ ढोर के चामसे लोहा भस्म हो जाय. म्हणजे जेव्हा एखाद्या बलवान व्यक्तीने, बलवान म्हणजे फक्त शरीरानेच नाही आपल्या संस्कृतीत 7 प्रकारची बलं सांगितलेली आहेत. जसं बाहुबल, विद्याबल, बुद्धिबल, धनबल, समाजबल, सत्ताबल, शस्त्रबल. यापैकी कोणत्याही बलाने उन्मत्त होऊन दुसऱ्यांना पीडा दिली, त्रास दिला, दुःख दिलं, छळ केला तर ती निर्बल असहाय्य व्यक्ती काहीही करू शकत नाही. पण तिचा आत्मा मात्र तडफडतो. त्याचा तळतळाट त्या बलवान व्यक्तीवर रोगाच्या रूपाने, बरबादीच्या रूपाने आक्रमण करतो. अशा तऱ्हेने उद्भवलेल्या आजारावर काहीही औषध नाही. आणि खरं तर अशा लोकांना मंत्रजपाचा, स्तोत्रपठणाचा पण लवकर लाभ होत नाही. जोपर्यंत त्यांचे भोग, त्यांचे क्लेश भोगूनच संपत नाहीत. आजाराचं आणखीन एक कारण मानसिक असतं. मानसिक आजाराचाच एक भाग ॲलोपॅथीला न समजणारा. चक्रगत परिणाम, चक्रावर पडणाऱ्या दबावाने त्या नर्व्ह सेंटरवर होणारी कंपनं, चलनवलन आणि त्यातून उत्पन्न होणारा आजार. आणि आजाराचं एक कारण गतजन्मीचं प्रारब्ध कर्म, जे बहुतांशी जन्मजात रोग घेऊन येतं. शारीरिक, मानसिक विकलांगता, क्षती घेऊन येतं. यावरही औषधोपचार संभव होत नाही. स्तोत्रमंत्राचा प्रयोग कितपत यशस्वी होईल याची शंका असते. कारण करणाऱ्याला तेवढं धैर्य, दीर्घकाल सतत श्रद्धापूर्वक करण्याचं आणि खंड पडू न देता करायचं कठीण आणि असंभव असं वाटतं. रोगांविषयी एवढी आवश्यक माहिती घेतल्यावर रोगनिवृत्तीसाठी होणाऱ्या महत्त्वाच्या 2-3 उपचारांची आपण आता चर्चा करणार आहोत. समजा एखाद्याच्या पाठीच्या कण्यात, मणक्यात, मानेखाली दुखत आहे. डॉक्टर त्याला औषधोपचाराबरोबर शेक करण्यासाठी इन्फ्रारेड लाईटचा उपयोग करतात. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे ते तर असा लॅम्प विकतही घेऊ शकतात. पण मध्यमवर्गीय, गरीब अशा माणसांचं काय? त्यांना काही सरकारी हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध होत नसतं. पण तिथे जाण्या येण्यात आणि तिथे स्वतःचा क्रमांक येईल तोपर्यंत म्हणजे अर्धा दिवस गेला, हे त्यांना कसं परवडणार? आता असा विचार करा, ज्या इन्फ्रारेडने शेक दिला त्याची जेवढी वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आहे तेवढंच ध्वनी तरंग उत्पन्न करणारा मंत्र असेल तर त्याचाही तोच परिणाम होईल जो त्या शेकाने होईल. या संदर्भातले 2 अनुभव सांगतो. आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो ते आमचे मुख्याध्यापक. त्यांना पाठीच्या मणक्याचा आणि त्यापेक्षा अधिक त्रास माकड हाडात असलेल्या काही नसा नाड्यांच्या विकृतीमुळे होत होता. त्यांना 20-25 पावलं चालणं देखील त्रासदायक व्हायचं. त्यांनी औरंगाबाद, जालना आणि पुण्याच्या प्रख्यात संचेती हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं. एक्सरे, MRI वगैरे सगळ्या रिपोर्टचा एकच निष्कर्ष की माकड हाडात, कमरेमध्ये काहीतरी गडबड आहे. त्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. पण डॉक्टरांनी हे देखील स्पष्ट केलं की ती जागा नाजूक आहे. केसांसारख्या बारीक असंख्य रक्तवाहिन्या आहेत. डॉक्टर काही ईश्वर नाही आहे. ऑपरेशन करताना कितीही काळजी घेतली, किंचित चुकून दुसरीकडे धक्का लागला तर आता उठून निदान 10-20 पावलं चालणं, बाथरूमपर्यंत जाणं शक्य होतं आहे. ते पण शक्य होणार नाही. कमरेखालचे दोन्ही पाय कायमचे निकामी होतील. बिछाण्यावरून खाली उतरणंही शक्य होणार नाही. ईश्वर कृपेने ऑपरेशन यशस्वी झालं तर आरामात चालू फिरू शकाल. दोन्हीही शक्यता 50-50%. स्वाभाविकच आहे. ते विचारात पडले. त्यांच्या दोन्ही मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या. घरात पती पत्नी दोघंच. वय जास्त झालेलं. ऑपरेशन केलं आणि दुर्दैवाने ऑपरेशन यशस्वी झालं नाही तर उर्वरित आयुष्य बिछाण्यावर सेवा करणार कोण? याच काळात त्यांची आणि आमची भेट झाली. आम्ही त्यांना म्हणालो, एक उपाय आहे सर, प्रयोग करून बघा. त्यांनी ते मान्य केलं. आम्ही उपाय सांगितला. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या दिवसातून 8 ते 10 वेळा मोठ्यांदा स्पष्ट म्हणायच्या किंवा वाचायच्या. पद्धत: एका श्वासात पहिले 3 चरण,
दुसऱ्या श्वासात शेवटचे चरण, अशा पद्धतीने त्यांनी प्रयोग सुरू केला. 10-15 दिवसातच फरक दिसायला लागला. त्या ओव्यांच्या तरंगाने नस नाड्यांची जी गुंतागुंत झालेली होती ती दूर व्हायला लागली. महिनाभरात तर ते आरामात चालू फिरू लागले आणि थोड्याच दिवसात 2 किलोमीटर अंतरापर्यंतही चालत जाऊ लागले. दुसरी गोष्ट, मागच्याच वर्षी म्हणजे 2004मध्ये मुंबईचे एक डॉक्टर, त्यांना पण मणक्याचं दुखणं. तशाच एका मणक्यात TB झालेला. औषध सुरू होतं, पण अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हता. शौचादी क्रियांसाठी पण उठून संडासपर्यंत जाणं शक्य नाही. डॉक्टर अगदी त्रासून गेले. आमचे खूप जुने संबंध, आमचं फोनवरच बोलणं झालं. त्यांना पण आम्ही वरीलच उपाय सांगितला आणि त्यांना पण 8-10 दिवसात आराम वाटू लागला. आम्ही 1 महिन्यानंतर मुंबई इथे भेटलो तेव्हा ते बाथरूमपर्यंत जाऊ शकत होते. 3-4 महिन्यानंतर ते मुंबईहून प्रवास करून गुजरात येथे आश्रमात आले. ते रोज 2-3 किलोमीटर फिरायलाही जात असत. या 5 ओव्यांची रचना विशिष्ट आहे. पाठीच्या कड्यात, सर्व मणक्यात आणि कमरेपर्यंत तरंग उत्पन्न होतात आणि त्या तरंगाच्या प्रभावाने नस नाड्यांची विकृती, गुंतागुंत जे काही असेल ते दूर होऊन माणूस स्वस्थ होतो. पाचोर्याला प्रतिभाच्या, म्हणजे या लेखाची लेखिका आहे ती, तिच्याही आईसाठी हाच उपचार सांगितला आणि त्यांना पण लाभ झाला. आता वर चर्चा केलीच आहे की ग्रंथींमधून निघणारा स्त्राव कमी अधिक झाला तरी शरीर रोगी होऊ शकतं. याची 2 उदाहरणं, थायरॉईड आणि लिव्हर. तुमच्या कदाचित अनुभवाला आलंही असेल की काही वेळा अचानक मानसिक आघात झाला, मन चिंताग्रस्त झालं तर पित्त वाढतं. समजा तुम्ही पुरणपोळीचं किंवा श्रीखंडपुरीचं पोटभर जेवून अचानक काही कामासाठी बाहेर निघालात. रस्त्यावर नजर पडली, लहान मुलगा संडासला बसला आहे. तुमची मनस्थिती कशी होईल? मळमळायला लागेल, उलटी झाल्यासारखं वाटेल. याचाच अर्थ असा होतो की यकृतीच्या कार्यप्रणालीवर मनस्थितीचा प्रभाव पडतो. मंत्र शब्दाचा अर्थ होतो मननात त्रायते इति मंत्रः. मनाला तारतो तो मंत्र, अर्थात मनाला शांत करू शकेल, ऊर्ध्वगामी करू शकेल, त्याची चंचलता, नेहमीची द्वंद्वात्मक स्थिती संपवून स्थिर करेल तो मंत्र. आणि मंत्राचा प्रभाव मनावर पडला तर यकृतावर, त्याच्या कार्यप्रणालीवरही पडणारच आहे. स्त्रियांना पण काही वेळा मानसिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणामुळे मासिक धर्म विशिष्ट तारखेच्या आधी येतो. मानसिक तणावामुळे, शारीरिक क्षतीमुळे गर्भाशयावर परिणाम होतो. काहींना तर वयाच्या 40नंतर सतत रक्तस्रावाची तक्रार असते. डॉक्टरांचा त्यावर एकच सल्ला, ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाका. त्यानंतर त्या स्त्रीला आयुष्यभर ऑपरेशनचा त्रास भोगावा लागतो. वरणगाव फॅक्टरीला एक पोस्टमास्तर होते. त्यांच्या धर्मपत्नीला याच कारणासाठी भुसावळ येथे दवाखान्यात दाखल करावं लागलं. रक्तस्राव थांबेना. डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. त्यांची अनेक कारणांमुळे ऑपरेशनची काही तयारी नव्हती. त्यांनी पत्र लिहून मला सल्ला विचारला. आम्ही त्यांना वर्षभर ज्ञानेश्वरीचं पारायण करायला सांगितलं. रोज 300 ओव्या. महिन्यात एक पारायण होतं. पहिल्या महिन्यात त्यांच्या मुलींनी वाचलं, त्यांनी ऐकलं. कारण अशक्तपणाच एवढा होता की स्वतः वाचणं काही शक्य नव्हतं. बिछाण्यावर पडल्या पडल्या ऐकलं तरीही फरक पडला. त्यानंतर त्यांनी स्वतः वाचायला सुरुवात केली. आज त्या गोष्टीला 12 वर्ष झाली. त्यांना पुन्हा कधीही त्रास झाला नाही. ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची, मंत्रांची महाराणी आहे. रात्री झोप येत नसेल ना हो, तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचा. झेरॉक्स करून घ्या, तेवढ्या अंथरुणावर बसून वाचा. काही दिवसातच झोप यायला लागेल. झोपेच्या गोळीची आवश्यकताच नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास अनेक दृष्टीने झाला, पण या दृष्टीने तो काही झाला नाही. ज्ञानेश्वरी वाचनातून उत्पन्न होणारी विलक्षण दिव्य तरंग अनेक रोगांपासून मुक्तीला कारणीभूत होतात. आम्ही तर संन्यासी,
हे विश्वची माझे घर, हे आम्हा संन्यासांचं तर ब्रीदच आहे. तरीही आम्हाला आमचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि मराठी आमची मातृभाषा आहे याचा सानंद अभिमान वाटतो. कारण ज्ञानेश्वर या भूमीत झाले आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठीत आहे. ज्यांना मराठी वाचता येत असूनही ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही ते आमच्या दृष्टीने अभागी लोक. ज्यावेळी कोणी महाराष्ट्रीय माणूस मला मानसिक शांतता नाही अशी तक्रार करतो त्यावेळी आम्हाला त्याची दया येते. तुम्ही रोज 1 तास 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा, पसायदान म्हणा आणि नंतर ज्ञानेश्वरी आणि एकनाथांचा हरिपाठ वारकरी बंधू म्हणतात ना तशा लयबद्धतेने, श्रद्धेने, प्रेमाने म्हणा. मग बघा काय होतं ते. प्रारब्ध कर्माप्रमाणे जीवनात सुखदुःखाच्या घटना, आर्थिक अडचणी, इतर विपत्ती, संकट येतील, पण त्याने तुम्ही अस्वस्थ होणार नाही, बेचैन, उद्विग्न होणारच नाही. मनाची स्थिरता आणि शांती नेहमीच राहील. सर्व काळ सहजगत्या सहन करण्याची शक्ती येईल. जरा विचार करा, तुम्हा आम्हाला अशी काय दुःख आणि कष्ट येतात? त्यापेक्षा ज्ञानेश्वरांना आलेल्या दुःख कष्टांचा विचार करून बघा, तुलना करून बघा. आपलं दुःख तुम्हाला तृणवत वाटेल. दुःखाचा, संकटाचा, विषमतेचा हलाहल घोट पचवून तरीही शांत राहून लिहिलेली ज्ञानेश्वरी परमशांतीदायीच आहे. अनेक रोग निवारणार्थ मदतरूप आहे. हरिपाठाची रचना अशीच विलक्षण आहे. त्यात जे माधुर्य, जो लय, ठेका आहे त्यामुळे उत्पन्न होणारे तरंग अस्वस्थता, बेचैनी दूर करणारेच आहेत. तुमच्यापैकी काहींना कल्पना असेल, कार, स्कूटर वगैरे वाहन तयार करण्याच्या कारखान्यात वेगवेगळ्या धातूंची, मटेरियलची गुणवत्ता तपासणी केली जाते. आपल्याला फक्त स्टील आणि मिश्रधातू आहेत हे स्टीलच्या भांड्यांमुळे माहिती आहे. पण स्टीलमध्ये 100 प्रकार आहेत. त्यात असलेल्या कार्बन, सिलिका, निकेल, क्रोमियम यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या स्टीलचे गुणधर्मही वेगवेगळे असतात. आता समजा ज्या स्टीलपासून सतत गतिशील राहणारा असा भाग म्हणजे पार्ट बनवायचा आहे, त्या पट्टीचं एक टोक एका बाजूला घट्ट फिट करून ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला त्याला कंपनं देतात. किती कंपन संख्येने ते तुटतंय ते पाहतात. मग त्यानुसार तो धातू पसंत करतात. स्टीलसारखा धातू कंपनामुळे तुटू शकतो, तर कंपनापुढे अमुक रोगजंतू कसे टिकून राहणार आहेत? वरती मुंबईच्या ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला त्यांचीच ही दुसरी घटना. मणक्याच्या आजारातून ते चांगले तर झाले, तर पायाला घोट्याजवळ जखम झाली. जखम काही लवकर भरेना. तशात त्यांना मधुमेह. जखमेतून वारंवार पू यायचा आणि तो व्हायचा देखील. मुंबईच्या प्रख्यात KEM हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. उपचार सुरू झाले. सर्जननी सांगितलं की जखम आज ना उद्या भरेल, तो फारसा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी ज्या केशवाहिन्या आहेत त्या सुकत आहेत, त्यात रक्तप्रवाह येतच नाही आहे आणि अशीच जर स्थिती राहिली तर पाय कापावा लागेल, गँग्रीन होईल. एकीकडे जखम भरत नाही आणि दुसरीकडे रक्तप्रवाह बंद. त्यांनी दवाखान्यातून आम्हाला पत्र लिहिलं. मुलांनी त्यांच्या फोन केला. आम्ही मुलाला फोनवरच विचारलं, तुझ्याकडे वॉकमन आहे का? तो म्हणाला आहे. मग बाजारातून जगजीत सिंग यांची आत्ता नुकतीच आलेली ओमची कॅसेट, त्या 2 कॅसेट आहेत, त्यातील मेडिटेशन विथ जगजीत सिंग असं लिहिलेली कॅसेट आण आणि दुसरी श्री रमेश ओझांच्या आवाजातील शिवतांडव नृत्याची आण. रावण विरचित शिवतांडव. त्यांना आधी काही दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही कॅसेट ऐकायला सांग आणि मग लक्ष पायावर केंद्रित करायला सांग. नंतर हळूहळू मनातल्या मनात लय साधून उच्चार आले तर मोठ्यांदा स्पष्ट उच्चार करीत कॅसेटच्याच लयीत म्हणायला सांग. 15 दिवसातच जखमेमध्ये नवीन रक्त यायला लागले. डॉक्टरांच्या आशा वाढल्या. आता ते पूर्णपणे बरे झाले. पाय कापावा लागला नाही. ओम तर सर्व मंत्रांचा राजाच आहे. त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की तो शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत इतकंच काय, जिथे नसनाड्या नाहीत अशा कानांच्या बाहेरच्या भाग पाळीत तरंग पोचवून कंपन उत्पन्न करतो. मध्य प्रदेशमधील
एका छोट्या शहराचे नगराध्यक्ष. घटना आहे 1982ची. व्यवसायाने वकील, यशस्वी आणि चांगले नावलौकिक प्राप्त केलेले, शेतीवाडी, घरी सर्व ऐश्वर्य, सुखी संपन्न परिवार. यांना एकच दुःख होतं की त्यांना क्रॉनिक न्यूमोनिया होता. डॉक्टरांच्या सर्व तपासण्या चाचण्या केल्याही होत्या. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार जे जे शक्य होतं, उपलब्ध होतं, ते सर्व उपचारही करून झाले, पण प्रकृतीत सुधारणा नाही, स्वस्थता नाही. विशेषतः हिवाळ्यात अधिक त्रास व्हायचा, खूप खोकलायचा, अगदी रक्त पण पडायचं. जीवनाला तर ते कंटाळले होते. घर परिवारातील सर्व लोक चिंतित. हा त्रास सुमारे 11 वर्षांपासून होता. त्यांची आमची भेट झाली 1982च्या जानेवारी महिन्यात. त्यांच्यावर स्तोत्रमंत्राचा आणि औषधांचा प्रयोग केला. त्यानंतर आमची 6 महिन्यांनी भेट झाली. आम्हीच त्यांच्या गावाला त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहून तर ते आनंदाने मला म्हणाले, स्वामीजी, यावेळचा हिवाळा काहीच त्रास न होता गेला. न्यूमोनियाचं कोणतंच लक्षण एक्सरे आणि रक्त तपासणीत आलंच नाही. थोड्या दिवसापूर्वीच डॉक्टरांनी पुन्हा तपासलं आणि आश्चर्याने तोंडात बोटच घातलं. ते मला म्हणाले, न्यूमोनियाचं कोणतंच लक्षण नाही आहे. कोणत्या औषधाचा प्रयोग केला ते तरी सांगा. तोच प्रयोग आणखी 2 केसमध्ये पण झाला. आधी त्याही सांगतो. आमच्या ओळखीचं एक डॉक्टर, MD फिजिशियन, त्यात पण चेस्ट स्पेशालिस्ट. सध्या अहमदाबादला सोला रोडवर दवाखाना. दिवाळी 1988 नंतरची ही गोष्ट आहे. एके दिवशी ते अतिशय उद्विग्न मनस्थितीत मला भेटले. आम्ही त्यांना विचारलं, राजू, काय झालं? एवढा उदास का आहेस? काय सांगू स्वामीजी तुम्हाला, मी स्वतः MD फिजिशियन, चेस्ट स्पेशालिस्ट, पण मला लाज वाटते, धिक्कार वाटतो स्वतःला. माझा सख्खा मोठा भाऊ कॉलेजमध्ये प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनियर. त्यांना सीझनल ब्रॉन्कायटिस आहे. आता हिवाळा सुरू झाला, त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला. कधी कधी एवढा त्रास वाढतो की ते आत्महत्येचा विचार करतात. मी त्यांचा भाऊ डॉक्टर असूनही काहीही करू शकत नाही. कोणत्याच ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही आहे. आम्ही म्हणालो, तुझे सर्व उपाय हरले असतील तरच आमच्याजवळ एक उपाय आहे. बोला स्वामीजी, सांगा मला. मी आणि माझा भाऊ काहीही करायला तयार आहोत. राजू एकदम आनंदानेच म्हणाला. आम्ही उपचार सांगितला. हिवाळ्यानंतर राजू आला आणि मला म्हणाला, स्वामीजी, या हिवाळ्यात माझ्या भावाला 75% आराम राहिला आहे. आता माझ्याकडे कोणी पेशंट आला तर हाच उपाय त्यांना मी सांगेन. तिसरी घटना अगदी अलीकडची, 2000 नंतरची. वापी, बलसाडला एक फौजदार होते. पूर्वी एकदा त्यांना TB झाला होता. त्यावेळी पूर्ण 9 महिन्यांची ट्रीटमेंट डॉक्टरांनी सांगितली होती. औषधोपचार न करता 2-3 महिन्यांनी पूर्णपणे बरे झाले असं समजून औषध घेण्याचा कंटाळा केला. फौजदार असल्यामुळे तब्येत तशीच हट्टीकट्टी होती. पण ज्यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा TB झाला, त्यावेळी TBच्या त्या औषधांचा काहीही उपयोग होतच नव्हता. छातीत खूप कफ झाला होता. त्याच कालावधीत ऑपरेशन करतेवेळी दिलेल्या रक्तामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे रक्तात HIV रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बलसाडच्या सर्व डॉक्टरांनी सरकारी खाजगी दवाखान्यात कुणीही केस दाखल करायला तयार नाहीत. सर्वांनी एकच निर्णय सांगितला की रुग्ण 10-15 दिवसांचा सोबती आहे, त्याला घरी न्या. शेवटी सुरतला सरकारी रुग्णालयात त्यांच्या मित्राने, मैत्रीच्या नात्याने दवाखान्यात दाखल केलं. त्यांचे नातेवाईक त्यानंतर आम्हाला भेटले. अनेक वर्षांपासून ते आश्रमाच्या सेवेत आहेत. त्यांनी त्यांच्या मेव्हण्याची सारी हकीकत सांगितली. फौजदार व्यक्ती, प्रकृतीचे असे हाल. आम्ही म्हणालो, चिंता करू नका. आमचा अंतरात्मा सांगतोय की जरी त्यांना 4 जणांनी मिळून दवाखान्यातून उचलून नेलं, पण ते बाहेर मात्र स्वतःच्या पायांनीच येतील. त्यानंतर आम्ही सांगितलेला उपाय सुरू केला. आठवड्यानंतर सुरत येथे ते गेले आणि आम्हाला त्यांनी फोन केला की स्वामीजी, रुग्णाच्या छातीतून खूप कफ बाहेर पडला. आता बरेच हलकं वाटत आहे, पण ते आज पुरणपोळी खायला मागत आहे. आम्ही म्हटलं, खाऊ द्या, काहीच हरकत नाही. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात म्हणजे दवाखान्यात आल्यापासून 15 दिवसांनी पेशंटला एकट्याने कुणाच्याही आधाराशिवाय जिना उतरताना वॉर्डमधील संबंधित डॉक्टरांनी पाहिलं आणि ते आश्चर्याने थक्कच झाले. दाखल केलं तेव्हा वाटलं होतं फार फार तर 4 दिवसांचे सोबती.
त्यांनी पूर्वीचे सर्व रिपोर्ट्स पाहिले. कोणत्याच औषधाचा गुण लागत नाही हे पाहून डॉक्टरांनी रुग्णांच्याच आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समाधानासाठी बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या दिल्या. मग हे बरं झालं कसं? आणि हा चमत्कार घडला मा भगवतीच्या कृपा आशीर्वादाने. आम्ही वरील 3ही केसमध्ये जो उपचार केला तो असा: चंडीपाठ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती. चंडीपाठातील कवच 5व्या आणि 11व्या अध्यायातील स्तोत्र सकाळ संध्याकाळ पेशंटला वाचायला सांगितलं. आंघोळ करायची गरज नाही हे देखील स्पष्टपणे सांगितलं. पहिल्या 2 केसमध्ये ते गरम पाण्याने हातपाय धुवून धूत वस्त्र घालून पाठ वाचायचे, पण 3ऱ्या केसमध्ये ते पण शक्य नव्हतं. अंथरुणावर पडल्याच ते वाचायचे. 3ऱ्या केसमध्ये वरील स्तोत्रांशिवाय दिवसभर जमेल तसा महामृत्युंजयाचा जप त्यांना स्वतःच करायला सांगितला. दवाखान्यात त्यांच्याजवळ जे बसतील त्यांनीही, शिवाय ब्राह्मणाकडूनही करायला सांगितला आणि एक औषध दिलं, कुमारी असं. त्यानंतर पुनर्नवा, मंडुरवटी वगैरे वगैरे. या स्तोत्रपाठाबरोबरच 2 साधारण आयुर्वेदिक औषधंही सांगितली. दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर घेण्याची आहेत. एक कनकासव आणि दुसरं अश्वगंधारिष्ट. दोन्ही 2-2 चमचे घेऊन एकत्र करून घ्यायचं आहे. चंडी कवच पाठातलं कवच विलक्षण शक्तिशाली आहे. त्यात पायाच्या अंगठ्यापासून नखापासून शेंडीपर्यंत शरीराच्या सर्व अंगांचा उल्लेख आणि त्यावर अधिष्ठान भगवतीच्या रूपाची नावं आहेत. 5व्या आणि 11व्या अध्यायातील स्तोत्राने फुफ्फुसात कंपनं होतात, कफ सुट्टा होतो, फुफ्फुसांना व्यायाम पण होतो. त्यातील वायुकोश अधिक प्राणवायू देऊ लागतात. त्याशिवाय आत आणखीन काय काय घडतं हा मेडिकल सायन्सचा विषयाचा अभ्यास आहे. दुर्दैवाने आपण भारतीयांची मनोवृत्ती संशोधनाची नाही आहे. पाश्चात्य देशाकडून येईल ते आपण डोळे मिटून स्वीकारतो. एकदा एक तरुणी, अत्यंत बुद्धिमान, तितकीच भावना प्रधान असलेली हायस्कूलची शिक्षिका आम्हाला भेटली. योग असा की ती ज्या शाळेत शिक्षिका होती त्याच शाळेत आम्ही प्रवचनासाठी गेलो होतो. 3 दिवस तिथेच थांबलो होतो. 3ऱ्या दिवशी ती आम्हाला भेटली आणि म्हणाली, स्वामीजी, खरं सांगू, या 2-3 दिवसाच्या आधी मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. शाळेत विवेकानंद जयंतीचा कार्यक्रम. यात अडथळा नको म्हणून स्वामी विवेकानंद जयंतीनंतर 2ऱ्या दिवशी आत्महत्या करायची असा विचार होता. पण तुम्ही 2-3 दिवस इथेच थांबलात त्यामुळे तो देखील विचार बदलला. आता मला काय करावं ते काही सुचत नाही आहे. एका बाजूला मनस्थिती आणि परिस्थितीच अशी आहे की आत्महत्या करण्याचा निर्णय होतो, तर दुसरीकडे तुमचं प्रवचन ऐकलं की विचार बदलतो. तुम्ही आज जाणार, मी काय करू ते मला सांगा. आम्ही तिला म्हटलं, तुझा आवाज गोड आणि मधुर आहे. तू 1 महिना सकाळ संध्याकाळ अगदी लयबद्ध दुर्गा सप्तशतीतील 5व्या अध्यायाचं स्तोत्र वाच. आत्महत्येचा विचार आला तरी 1 महिन्यासाठी थांब, मग बघू. त्यानंतर भेट झाली. ती म्हणाली, स्वामीजी, या स्तोत्राने तर कमालच केली. आठवड्याभरातच आत्महत्येचे विचारच उडून गेले. आज मला इतकं प्रसन्न वाटतं आहे की मलाच आश्चर्य वाटतं आहे. स्वतःच्या मूर्खपणाबद्दल हसू येतं की मी आत्महत्येचा विचार का करीत होते. ह्या स्तोत्रातले नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणताना माझ्या हृदयात आनंदाची कारंजी उडत असल्याचं जाणवायचं. पायात जणू नृत्य करण्याची गती येते. आता आत्महत्येचाच विचार मी कधीच करणार नाही. 5व्या अध्यायातील स्तोत्र प्रत्येक श्लोकच मंत्र आहे. बुद्धीसाठी, शांतीसाठी, निद्रेसाठी ज्याला जे हवं त्याने त्या स्तोत्रातला मंत्र म्हणावा. श्री दुर्गा सप्तशतीचा प्रत्येक श्लोक मंत्र आहे आणि मा भगवतीचा विविध वाङ्मयीन रूप आहे. एकदा आश्रमात आम्ही याचा पाठ करीत असताना आश्रमात राहणाऱ्या ताई पाठ ऐकता ऐकताच ध्यानस्थ झाल्या आणि त्यांनी अनुभवलं की आम्ही उच्चारलेल्या प्रत्येक श्लोकाबरोबर मा विविध रूपात प्रकट होत आहे. पहिल्या अध्यायातील स्तोत्र ज्यांना निद्रानाशाचा रोग आहे त्यांना लाभदायी होतो. अर्गला स्तोत्र भौतिक वस्तू सुख समृद्धीसाठी खूप लाभदायक ठरते. सर्व प्रकारच्या अडी अडचणी, दुःख, दारिद्र्य, पारिवारिक मतभेद, वितुष्ट, आजार या सर्वांवर संपूर्ण 4था अध्याय खूप लाभ करतो आणि हे सर्व आम्ही वेगवेगळ्या लोकांवर, कुटुंबांवर केलेल्या प्रयोगाच्या अनुभवावरून सांगत आहोत. स्तोत्रमंत्र विज्ञान चर्चेत
थोडासा चक्रांचा उल्लेख आला. मूलाधार चक्राची थोडी चर्चा केली. स्वाधिष्ठान चक्राचा पण उल्लेख आला. आता तिसरं महत्त्वाचं चक्र, सर्व चक्रांचा मध्यबिंदू, त्या मणिपूर चक्राबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. मणिपूर चक्राचं स्थान नाभीजवळ म्हणजेच बेंबीजवळ, जे नर्व सेंटर आहे. ठीक त्याच ठिकाणी पण सूक्ष्म शरीरात या चक्राच्या 10 पाकळ्या आहेत. त्यातलं मधलं अक्षर रम आहे. म्हणून ईश्वराचं एक नाव श्रीरंग आहे. मणिपूर चक्राचा संबंध पंचमहाभूतांपैकी तेज या सत्वाशी आहे. या चक्राचं वैशिष्ट्य असं आहे की साधनेतून प्राप्त तेजाचा इथे संग्रह होतो. तसंच नकारात्मक भावाचा म्हणजे घृणा, कटुता, तिरस्कार, बदला घेण्याची वृत्ती, क्रोध, ईर्ष्या यांचा पण संबंध या चक्राशी आहे. एकदा आमच्याकडे जोशी नावाचं एक दाम्पत्य आलं. त्यावेळी आम्ही मेहसाणा जिल्ह्यात राहत होतो. या दोषी दाम्पत्याशी चांगला परिचय होता. ते श्रद्धेने सेवा करायचे. त्या दिवशी ते पती पत्नी खूप उदास होते. मग आम्ही त्यांना विचारलं, काय झालं? त्यावर सौ दोषी म्हणाल्या, स्वामीजी, तुम्ही जरा माझ्या वडिलांची तब्येत एकदा बघा ना. आम्ही उत्तर दिलं, आम्ही डॉक्टर वैद्य नाही, तब्येत काय बघणार आहे? त्यावर त्या म्हणाल्या, स्वामीजी, डॉक्टर वैद्य करून थकलो म्हणून तर तुमच्याकडे गाऱ्हाणं घालत आहे. माझे वडील प्रकृतीने स्वस्थ आहेत, नोकरी पण करतात, पण आठवड्यात एखाद्या दिवशी त्यांना उचकी लागते. न थांबता उचकी सतत सुरूच असते. वैद्यकीय उपचार करून पाहिले पण फायदा काहीही झाला नाही. केव्हा केव्हा 24 तास पण उचकी थांबत नाही. शहरात मोठ्या डॉक्टरांच्याकडे न्यावं लागतं. औषध, इंजेक्शनं मिळून 150 रुपये खर्च होतात. दर आठवड्याला 150 रुपये, महिन्याला 600 रुपये. त्यांना सध्या पगारच 600 रुपये आहे. मग घरात खाणार काय? श्री जोशी म्हणाले, 8-10 महिन्यापासून मी घरखर्च करतो आहे. किती दिवस करणार? आम्ही म्हटलं, ठीक आहे, घेऊन ये तुझ्या वडिलांना. काही दिवसातच त्यांची भेट झाली. बनासकांठा जिल्हा म्हणजे पालनपूर जिल्ह्यात वडगाव येथील लँडमार्क कोऑपरेटिव्ह बँकेत शिपाई पिऊनची नोकरी. वय 40 ते 45च्या आसपास. त्यांना पाहिल्यावर आम्ही त्यांना प्रश्न केला, तुमच्या गावात अशी कोणी व्यक्ती आहे का की त्या व्यक्तीला पाहिल्यावर तुम्हाला खूप क्षोभ होतो? तुम्ही खूप क्रोधित होता, पण तो क्रोध तुम्हाला व्यक्त करता येत नाही. मनातल्या मनात खूप संताप होतो. एखादी व्यक्ती पैशाने, सत्तेने मोठीही असेल, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीबद्दल संताप आला तरी तिच्याशी भांडता येत नाही, काहीच करता येत नाही. संताप मनातच दृढ होतो. ते म्हणाले, होय स्वामीजी, अशी एक व्यक्ती आहे. त्याचं असं झालं, मला घर बांधायचं होतं. त्यासाठी बँकेतून कर्ज घेतलं. त्यामुळे माझा अर्धा पगार कापला जाऊ लागला. कर्जाची रक्कम एका कॉन्ट्रॅक्टरच्या हाती विश्वासाने दिली. त्यांनी तळमजला बांधला, पण त्यावर अजून एक खोली बांधायची आहे. तो ती बांधून तर देतच नाही आणि उरलेले 15,000 रुपये देखील परत करत नाही. त्याचे राजकारणी लोकांशी संबंध आहेत. त्यामुळे मी अगदी हतबल झालो आहे. कर्ज मी फेडतो आहे, पैसे तो दाबून बसलेला आहे. त्यामुळे माझ्या मनाची तडफड होते. मग आम्ही म्हणालो, हेच तुमच्या उचकीचं कारण आहे. तो माणूस काही तुम्हाला रोज भेटत नाही, पण ज्या दिवशी तो दिसतो त्या दिवशी तुमची स्थिती क्षुब्ध होते. त्याचा परिणाम मणिपूर चक्रावर होतो. त्यावर होणाऱ्या कंपनामुळे नाभीजवळ असलेल्या नर्व सेंटरवर दबाव पडतो. त्यामुळे श्वासपटल वर उचललं जातं आणि त्यामुळेच उचकी सुरू होते. मेडिकल सायन्सच्या भाषेत उचकी म्हणजे काय? इनव्हॉलेंटरी मूव्हमेंट्स ऑफ डायफ्राम. श्वासपटलाच्या स्वैच्छिक पण अनियंत्रित हालचालीमुळे उचकी येते. आता तुम्ही एक काम करा, रोज सकाळी स्नानादिक वगैरे आटोपल्यावर लोकरीचं कांबळं घेऊन त्याची 8 पदरी घडी करून आसन तयार करा. भिंतीपासून थोडे दूर बसा. शरीराचा कोणताही भाग भिंतीला किंवा जमिनीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या. आधी मा भगवतीची प्रार्थना करा. नंतर घड्याळ जवळ ठेवून डोळे मिटून कल्पनेने नाभी केंद्रावर मन एकाग्र करून 10 मिनटं ओमचा उच्चार करा. 10 मिनटापेक्षा कमी नाही किंवा जास्तीही नाही. इतरही आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर एका आठवड्यातच त्यांचा त्रास कायमचाच मिटला.
यात चमत्कार वगैरे काहीच नाही आहे. ओमच्या उच्चाराने त्यांच्या मणिपूर चक्रावर घृणा, कटुता, क्षोभ यामुळे जे बंधन आलेलं होतं ते ढिल्लं आणि सैल झालं. त्यामुळे ती व्यक्ती समोर दिसली तरी पूर्वीसारखा क्षोभ होत नसे. मणिपूर चक्रावर दबाव येत नसे. नाभीवर पण दबाव नाही. श्वासपटल उचललं जात नाही आणि परिणामी उचकी बंद झाली. मणिपूर चक्रासंबंधी अजून 2 घटना आपण ऐकूयात. एकदा आमच्याजवळ एक मनुभाई नावाचे डॉक्टर आले. त्या दिवशी ते खूप थकलेले आणि उदास वाटत होते. आम्ही त्यांना विचारलं, काय मनुभाई, काय झालं तुम्हाला? तुमची तब्येत ठीक नाही आहे का? त्यावर मनुभाई म्हणाले, अलीकडे हाय बीपीचा त्रास होतो आहे. परवाच्या दिवशी घरातच चक्कर येऊन पडलो. आता तर स्कूटर चालवायची पण भीती वाटते. आमच्या मेडिकल सायन्समध्ये ब्लड प्रेशरची 7 संभाव्य कारणं आहेत. अहमदाबादला माझा एक मित्र MD फिजिशियन आहेत. त्याच्याकडून तपासून आलो. संभाव्य कारण शोधतो आहे. 6 कारणांचा तपासून रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता 2 दिवसांनी शेवटची म्हणजे 7वी संभावना किडनीमध्ये एखादी छोटीशी गाठ किंवा पुडी असेल तर ती तपासायची आहे. आम्ही म्हणलं, मनुभाई, त्याही टेस्टचा रिपोर्ट हा निगेटिव्हच येईल, कारण मुळात तुम्हाला BP नाही आहे. असं कसं म्हणता? मी स्वतः डॉक्टर आहे. BP यंत्रावर हाय BPची नोंदच येते. आम्ही म्हणालो, याविषयी तुम्हाला नंतर सांगू, आधी तुमची ती शंका, संभाव्य कारण तपासून बघा. आठवड्यानंतर मनुभाई आले आणि म्हणाले, स्वामीजी, तुमचं म्हणणं 100% खरं आहे. अंतिम रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. आता कळत नाही मला BPचा त्रास का आहे. शिवाय अनुवंशिकता पण नाही. माझा मित्र पण गोंधळला आहे. आम्ही म्हटलं, शांततेने बसा आणि आम्ही विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग सांगतो. आम्ही त्यांना अमुक स्वप्न लहानपणापासून आत्तापर्यंत अजूनही अधूनमधून दिसतात का? तशी स्वप्न येतात का? असं विचारलं आणि आम्ही त्यांना 3 स्वप्न विचारली. मनुभाई आश्चर्याने म्हणाले, हो, ही 3ही स्वप्न लहानपणापासून मला अनेकदा अजूनही अधूनमधून पडतात. त्या स्वप्नांविषयी कधीच कुणाला विचारलं नाही किंवा कुणाजवळ मी बोललोही नाही. तुम्हाला कसं माहीत आहे ते की मला ही स्वप्न पडतात? आम्ही हसून म्हटलं, तुमचा जसा मेडिकल सायन्सचा विषय तसा योगशास्त्र, अध्यात्म हा आमचा विषय. त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला स्वप्न समजत आहात ती स्वप्न नाही आहेत. अध्यात्माची संकेत भाषा आहे. या 3 स्वप्नांचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही मागच्या जन्मात साधना केली होती. साधनेची बरीच प्रगती केली होती, पण या जन्मात तुमची सगळी परिस्थिती अशी आहे की तुम्ही साधना करू शकत नाही. पण आत खोलवर साधनेची बीज आहेत. तुम्ही जेव्हा आमच्यासारख्या साधू संन्याशांच्या सहवासात येता तेव्हा तुमचे सुप्त बीज चेतन वर होऊन वरच्या धरातलावर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि वर्तमान परिस्थिती, नोकरी, घर, परिवार हे सर्व साधनेसाठी अनुकूल नाही. त्यामुळे आंतरिक धरातलावर ओढाताण होते, द्वंद्व होतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला BP झाल्यासारखं वाटतं. खऱ्या अर्थाने तो BP नाहीच आहे. अचेतन मनात होणारा संघर्ष तुम्हाला BPच्या स्वरूपात दिसतो. आता तुम्ही एक काम करा, रोज 10 मिनटं ओमचा जप करा. आम्ही त्यांना आवश्यक त्या गोष्टी समजावून सांगितल्या. सूचनेनुसार त्यांनी केलं आणि त्यांचा BPचा त्रास मिटला. 3ऱ्या घटनेमध्ये गुजरातच्या एका मोठ्या राजनेत्याची पत्नी. नेत्याने दुसरं लग्न केल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला, पण सत्ता आणि संपत्तीच्या लोभाने मुलांचा कल पित्याकडे आली. त्यामुळेही तिच्या मनावर मानसिकच आघात झाला. त्यामुळे त्या स्त्रीची आंतरिक स्थिती निराशाजनक, हताश होती. यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मणिपूर चक्राचा बीजमंत्र रमचा उपयोग केला. 2 सख्या बहिणी, दोघींनाही थायरॉईडची समस्या. एकतर डॉक्टरांची पत्नी, एकीला हायपो तर दुसरीला हायपर थायरॉईड. दोघींना विशुद्ध चक्राचा बीजमंत्र हमचा उपयोग करायला सांगितला आणि त्या दोघींची त्या त्रासदायक आजारापासून सुटकाही झाली. आता इथे कुणालाही शंका येईल की या स्तोत्रमंत्रांनी मुस्लिम आणि ईसाई लोकांनाही लाभ होईल का? याचं उत्तर असं आहे की आंशिकरित्या निश्चितच होईल. ही गोष्ट थोडी विस्ताराने समजून घेतली पाहिजे. स्तोत्रमंत्र शक्तीचे 2 भाग आहेत. एक त्याची कंपनं, तरंग
गतिशीलता म्हणजेच व्हायब्रेशन, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. त्याचा परिणाम उच्चार करणारी व्यक्ती कोणीही असू दे, स्त्री, पुरुष, हिंदू, मुस्लिम, ईसाई वगैरे वगैरे, त्यांना त्यांच्या शुद्ध आचरण शक्तीप्रमाणे सारखाच लाभ मिळणार आहे. कारण हा भाग शुद्ध भौतिक असल्यामुळे औषधं, इंजेक्शनं, गोळ्या वगैरेंप्रमाणेच ईसाई, हिंदू, मुस्लिम होण्यावर परिणाम अवलंबून नाही. परंतु स्तोत्र मंत्र शक्तीचा दुसरा जो भाग आहे तो आहे त्या स्तोत्रमंत्राच्या अधिष्ठात्री देवतेचा. तिच्यावरील श्रद्धेप्रमाणे परिणामात फरक नक्कीच पडेल. श्री दुर्गा सप्तशतीतील स्तोत्रांचा पूर्ण लाभ त्यावेळी होईल ज्यावेळी माँ भगवतीवर श्रद्धा असेल. पण ज्याला श्रद्धा नाही त्याला आंशिक लाभ मंत्राच्या व्हायब्रेशनचा तेवढाच मिळेल. परंतु श्रद्धावंत व्यक्तीला विशेष लाभ अशासाठी मिळेल की त्या देवतेवरील श्रद्धेमुळे विशेष मानसिक प्रक्रिया घडून येईल आणि रोगप्रतिकारासाठी शरीरात विशेष अँटीबॉडीजचे अधिक निर्माण होईल. कोणत्याही रोगावर किंवा विषयावर मात करण्यासाठी, त्यांच्याशी लढण्यासाठी शरीरात अँटीबॉडी तयार होतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण त्या अँटीबॉडी कोण तयार करतं, शरीरात कोणत्या भागात तयार होतं, ते अद्याप पूर्ण स्पष्ट झालेलं नाही आहे. तरी पण मुख्यतः सर्वजण एक गोष्ट स्वीकारतात की अँटीबॉडी तयार करण्यात माणसाच्या मनाचा महत्त्वाचा कार्यभाग आहे. द पॉवर ऑफ द माइंड टू हील नावाच्या पुस्तकात या गोष्टीचं ठोसपणे प्रतिपादन केलेलं आहे. पुस्तकाचे लेखक जॉन बोरिसेन्को आणि मिरोस्लाव बोरिसेन्को या दोन्ही वैज्ञानिकांनी मेडिकल सायन्सला एक नवीन शब्द दिलेला आहे, सायको न्यूरोम्युनोलॉजी. हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर क्वी मिरोने म्हटलेलं आहे की तुमच्या आशावादी किंवा निराशावादी विचारांचा चांगला किंवा वाईट परिणाम इम्युन सेन्सवर पडतो. इम्युन सेन्स म्हणजे रोगप्रतिकारक कोश. आशावादी विचार इम्युन सेन्सला, रोगप्रतिकारक कोशांना जिवंत, चेतन आणि शक्तिमान करतात. तर निराशावादी विचार मृतप्राय करतात. त्यांचं म्हणणंच असं आहे की आपले विचार पण औषधाचं काम करतात. इंटरफेरोन नावाचं तत्त्व आणि एक प्रकारचं रसायन शरीरात रोगप्रतिकारक शक्ती आणते. आपण जर चिंता, उद्विग्न, भय, क्रोध, नकारात्मक विचारसरणीचे शिकार झालेले असू तर इंटरफेरोनचे प्रमाण कमी होत जातं. माणूस रोगग्रस्त होतो. रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होत जाते. तर याउलट आशावादी, सकारात्मक विचार, शांती, क्षमाशीलता, कटू, दुःख, अनुभव विसरून जाण्याची क्षमता माणसाचं मन मजबूत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मन जेवढं मजबूत आणि क्षमाशील, शांत, तेवढे रोगापासून, औषधापासून मुक्ती मिळण्याची संभावना अधिक. हॉवर्ड विद्यापीठात डॉक्टर हॉन्स सेले यांनी यावर खूप संशोधन कार्य केलेलं आहे. मनाला सकारात्मक, शांत आणि क्षमाशील करण्यात श्रद्धा खूप महत्त्वाचं कार्य करते. शरीरात अँटीबॉडी निर्माण करण्यात मनाचा कसा सक्रिय भाग आहे हे पुढील 2 संशोधनावरून लक्षात येईल. जळालेल्या व्यक्तीला रक्त देण्याची गरज पडते. शरीराचा 75% अधिक भाग जळला असेल तर अशा व्यक्तीला वाचवणं अशक्य असतं, असंभाव्य असतं. रशियाच्या एका डॉक्टरांनी एक अद्भुत प्रयोग केला. भाजलेल्या म्हणजे जळलेल्या व्यक्तीला चांगल्या व्यक्तीचं रक्त चढवण्याच्या ऐवजी जो माणूस भाजला होता पण चांगला जगला, जिवंत राहिला, अशा माणसाला त्या पेशंटसमोर आणून त्याचं रक्त दिलं तर त्याची जगण्याची, तब्येत सुधारण्याची शक्यता खूपच वाढली. कारण त्याच्या मनावर ह्या गोष्टीचा परिणाम झाला होता की समोरची व्यक्ती माझ्यासारखीच भाजली होती, ती जगली, जिवंत राहिली, मी देखील जगीनच, त्याचं रक्त मला निश्चितच मदतरूप होईल. या मनोविचाराने भाजलेले रुग्ण बरे होऊ लागले. फ्रान्समध्ये तर यापेक्षा अधिक अद्भुत प्रयोग केला होता. एका भयंकर अपराधाला त्याच्या अपराधामुळे फाशीची शिक्षा झाली होती. मृत्यूदंड फ्रान्समध्ये फाशी देण्यापेक्षा इलेक्ट्रिक चेअरमध्ये वीज प्रवाह सुरू करून त्याने मृत्यूदंड देण्याची प्रथा अधिक आहे. शास्त्रज्ञांच्या एका समूहाने सरकारला विनंती केली की त्या व्यक्तीला फाशी किंवा इलेक्ट्रिक चेअरचा उपयोग करण्याच्या ऐवजी जहरी नागाचा दंश करून मृत्यू घडवून आणावा.
सरकारने सांगितलं की त्या व्यक्तीची संमती असेल तर सरकारची हरकत नाही. शास्त्रज्ञ मंडळी त्याला विशिष्ट अपराधी त्याला जाऊन भेटले. त्याला सांगितलं की कोर्ट हुकुमाप्रमाणे आम्ही तुझ्या मृत्यूदंडात वार, तारीख, वेळ, स्थान कशातही परिवर्तन करणार नाही. फक्त मृत्यूदंडाच्या पद्धतीत फरक करू. तू समाजासाठी खूप पापी आणि घातक सिद्ध झालेला आहे, पण मरताना एक चांगलं काम करून जा. संशोधन कार्यात मदत करून, समाजावर उपकार करून आंशिकरित्या पापाच्या ओझ्यातून मुक्त हो. त्यांनी शास्त्रज्ञांची विनंती मान्य केली. त्याच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या एक दिवस आधी शास्त्रज्ञ एक खूप विषारी नाग म्हणजे कोब्रा घेऊन आले. एक खूप माजलेला अलमस्त घोडा. त्या अपराध्याला तो नाग दाखवला आणि त्याच्यासमोरच नागाकडून घोड्याला दंश केला. एवढा मोठा तगडा घोडा विषारी नागाच्या संशयाने अवघ्या 5 मिनिटात मेला. अपराध्याने ते सर्व दृश्य पाहिलं. शास्त्रज्ञांनी त्या मृत घोड्याच्या शरीरातून रक्त काढून तपासलं. विषाच्या प्रतिकारासाठी त्या घोड्याच्या शरीरातील रक्तात उत्पन्न झालेल्या अँटीबॉडी तपासल्या. दुसऱ्या दिवशी तो नाग घेऊन शास्त्रज्ञ त्या कैद्याजवळ आले. कैद्याने नागाकडे पाहिलं. कदाचित त्याच्या मनात विचार पण आला असेल की एवढा मोठा तगडा घोडा या नागाच्या विषाने किंवा दंशाने 5 मिनिटात मेला तर माझं काय. शास्त्रज्ञांनी त्याला झोपवलं. त्याच्या अंगावर चादर पांघरली आणि त्याला दंश करवला. 5 मिनिटाच्या आतच तो माणूस मेला. शास्त्रज्ञांनी रक्त तपासले, अँटीबॉडी तपासली. त्यांना आश्चर्य वाटलं. त्याच्या शरीराच्या रक्तात त्याच प्रकारच्या अँटीबॉडी मिळाल्या ज्या घोड्याच्या शरीरात विष प्रतिकारासाठी उत्पन्न झाल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल यात कसलं आलंय आश्चर्य. होय, आश्चर्याची गोष्ट होती, कारण त्या कैद्याला विषारी नागाने स्पर्श किंवा दंश केलाच नव्हता. फक्त उंदराने दंश केला. तोंडावर चादर असल्यामुळे त्या कैद्याने ते काही पाहिलं नाही. त्याच्या मनात हेच की विषारी नागाने दंश केला आणि त्या कल्पनेने तो मेला. इतकंच नाही तर त्याच्या शरीरात त्याच अँटीबॉडी मिळाल्या. अर्थातच अँटीबॉडी तयार होण्यात त्याच्या मनाची स्वीकृती, मनाचा खेळच कारणीभूत होता. थोडक्यात सांगायचं तर रोग, विष, आजार यांचा प्रतिकार करण्याची शक्ती मनात आहे. मनावर इष्टदेवतेचा, श्रद्धेचा खूप परिणाम होतो. तिसरा भाग, इष्टदेवतेची स्तुती, प्रार्थना, तिची होणारी कृपा या 3 गोष्टींचा म्हणजे एक तरंगाचा भौतिक परिणाम, दुसरा श्रद्धेचा मानसिक परिणाम, तर तिसरा इष्टदेवतेच्या कृपेचा दैवी परिणाम. या तिन्ही गोष्टींना मंत्र, स्तोत्र उच्चारणारी साधक व्यक्ती किती आणि कसा लाभ घेऊ शकते त्यावरच रोगमुक्ती अवलंबून आहे. इथे आणखीन एका शंकेचं निराकरण करायला हवं. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांना कॅन्सर झाला होता. इतर अनेक अधिकारी पुरुष पण कॅन्सर, TB किंवा अन्य रोगांनी ग्रस्त होते. त्यांना मंत्राचा उपयोग का नाही झाला? या प्रश्नाचं खरं, स्पष्ट आणि छोटंसं उत्तर असं आहे की प्रारब्ध भोग. त्यांनी सहजगत्या स्वीकारला आहे. प्रारब्ध भोग मिटवण्यासाठी त्यांनी मंत्रशक्तीचा, ईश्वर कृपेचा उपयोग करण्याचं मनातसुद्धा आणलं नाही. खरं तर त्यांना ते सहज साध्य होतं. प्रत्येक मनुष्य काही प्रारब्ध भोग घेऊनच जन्माला येतो. जन्म घेणं लागे वासनेच्या संगे. प्रारब्ध भोगासाठी शरीर धारण करावं लागतं. या प्रारब्ध भोगाचे 3 भाग आहेत. एक मंद प्रारब्ध, जे भजनाने, पूजा, पाठ, जप, तप किंवा सत्कर्माने बदलता येतं आणि मिटवता येतं. दुसरं आहे मध्यम प्रारब्ध, जे संत कृपेने, गुरु कृपेने मिटू शकतं किंवा बदलू शकतं. तिसरं तीव्र प्रारब्ध, ज्याचा भोग कुणाला सुटलेला नाही आहे. संतांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते. त्यांना त्यांच्या दर्शनार्थींच्या, भक्तांच्या प्रारब्धांचा पण भोग घ्यावा लागतो, भोगावा लागतो. त्यामुळे त्यांनाही रोग, आजार, प्रकृती, अस्वास्थ्य होतच असतं. मग हे कसं घडतं? ती गोष्ट सत्य पण अत्यंत रहस्यपूर्ण आहे. महान योगी अरविंद घोष यांनी म्हटलं आहे, योग्यांना, संतांना जर निरोगी राहायचं असेल तर जनसंपर्कापासून दूर आणि एकांतात राहिलं पाहिजे. तर आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ती मुख्यतः आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्या दृष्टीने केली. आता होमिओपॅथी आणि प्रारब्ध भोगाच्या दृष्टीने आपण विचार करूयात.
होमिओपॅथीचा जनक डॉक्टर हानिमन हा जर्मनीचा होता. यांचे खरोखरच मनापासून कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन तर करायलाच पाहिजे. कारण रोग होण्याच्या संदर्भात त्यांनी जो सिद्धांत मांडला आहे तो आपल्या योगशास्त्रातील सिद्धांताशी खूपच मिळता जुळता आहे. आपल्या संस्कृतीच्या अभिमानाने काही वेळा तर असंही वाटतं की या महानुभावाने आपल्या संस्कृतीचा विशेषतः योगशास्त्राचा खूपच अभ्यास केला असावा. जर्मनीत आपल्या प्राचीन ग्रंथांचं आणि संस्कृत भाषेचं खूप अध्ययन होत आहे हे कदाचित वाचकांना माहिती असेलच. आपले अनेक प्राचीन दुर्लभ ग्रंथ युरोपात गेले आणि त्यांनी संशोधनासाठी खूप उपयोग केला आहे, किंवा ते स्वतः एखाद्या भारतीय योग्याच्या संपर्कात पण आलेले असतील. जे असेल ते, हे केवळ आमचा अनुमान आहे. त्यांनी एका चैतन्य बिंदूची कल्पना केली आहे, ज्याला त्यांनी व्हायटल फोर्स असं नाव दिलं आहे. हा बिंदू त्याच्या निश्चित स्थानापासून चलित झाला आहे, म्हणजे जागेपासून कोणत्याही दिशेने सरकला तरी शरीर रोगी होतं. त्यामुळे होमिओपॅथीत रोगावर औषध दिलं जात नसून रोग्याला औषध दिलं जातं. इथे रोगावर आणि रोग्याला असा फरक लक्षात घ्या. त्याचा स्वभाव, सवयी, वर्तन, व्यवहार, आवडी निवडी, व्यसन, संस्कार अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन तो बिंदू त्याच्या जागेपासून कोणत्या आणि किती दूर सरकलेला असेल त्याचा अंदाज करून तो बिंदू पुन्हा जागेवर येण्यासाठी औषधं देतात. त्यामुळे काय गंमत होते, ॲलोपॅथीच्या दृष्टीने एकाच तऱ्हेच्या रोगावर होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळं औषध दिलं जातं. भले त्या सर्वांचा आजार एकच असेल. या उलट काही वेळा विविध लोकांना विविध म्हणजे नाना प्रकारचे रोग असूनही जर त्यांची आंतरिक साम्यता असेल तर त्या सर्वांचं औषध एकच असेल. आजार वेगवेगळे असूनसुद्धा आमच्या ऋषीमुनींनी ज्या प्रारब्ध बिंदूची चर्चा केलेली आहे तो प्रारब्ध बिंदू म्हणजे डॉक्टर हानिमन यांनी मानलेला व्हायटल फोर्स समजायला साधारणतः हरकत नाही. हा प्रारब्ध बिंदू म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये भ्रुकुटीमध्ये सूक्ष्म शरीरात असलेले काळ्या निळ्या आकाराचे आणि रंगाचं शिवलिंग. या शिवलिंगाची सविस्तर चर्चा प्रसाद मासिकाच्या फेब्रुवारी 2007च्या अंकात सविस्तरपणे केलेली आहे. त्या प्रारब्ध बिंदूचा केवळ रोगाशीच नाही तर आपल्या सर्व जीवनाशी संबंध आहे. कारण आता आपण धारण केलेलं शरीर हे काही प्रारब्ध कर्माच्या फळभोगासाठीच आहे. अर्थातच या समस्त जीवनाचे प्रारब्ध भोगांचं संपूर्ण संचालन हा बिंदूच करतो. मेंदू सर्व शरीराला आज्ञा देतो असे आधुनिक आरोग्यशास्त्र म्हणतं. पण त्या मेंदूलाही कोणीतरी आज्ञा देतच आहे हे आज आधुनिक शास्त्र स्वीकारतं. पण ती आज्ञा देणारी शक्ती कोण हे अद्याप या आधुनिक विज्ञानांच्या लक्षात आलेलं नाही आहे. मेंदूला आज्ञा हा प्रारब्ध बिंदू देतो. मेंदू त्याच्या आज्ञेनुसारच सर्व शरीराचं संचालन करतो. त्यामुळे श्वास घेणं, सोडणं, खाणं, पिणं, भोजन, पाचन, त्याचे सप्तधातू, मलमूत्र त्याग, झोप, सर्व इंद्रियांचे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मनबुद्धी यांचे समस्त संचलनही त्या प्रारब्ध बिंदूमार्फतच होतं आणि त्यांच्या त्या कार्यपद्धतीला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय, अडथळा त्याच्या नियमित गतीला आणि स्पंदनाला किंवा स्थानाला आला तर तो रोगाचं कारण बनतो. यासंबंधी अधिक चर्चा करण्यापूर्वी एका महत्त्वाच्या गोष्टीची इथे आपण चर्चा करूयात, म्हणजेच ती गोष्ट इथे आधी समजून घेतली पाहिजे. सर्व प्रकारच्या आरोग्यशास्त्रात रोगांबद्दल खूप काही चर्चा आहे, पण आरोग्य म्हणजे काय याची आयुर्वेदाशिवाय इतर आरोग्यशास्त्रात व्याख्याच दिलेली नाही आहे. हे एक मोठं विडंबन आणि गंमतच म्हणावी लागेल. आयुर्वेदात आरोग्यासंबंधी दिलेली व्याख्या खूपशी संतुलित आहे पण पूर्ण नाही आहे. त्यामुळे आमच्या गुरु महाराजांनी लिहिलेल्या प्रबोधिनी भाष्य या आध्यात्मिक ग्रंथात वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या ठिकाणी याची सविस्तर चर्चा केलेली आहे. ती लक्षात घेऊन गुरु महाराजांनी आरोग्याबद्दल केलेली व्याख्या पुढील शब्दात मांडता येईल. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी आपापली कार्य व्यवस्थित
पणे करत असतील. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांचा भोग निर्विघ्नपणे होत असेल, कफ, वात, पित्त यात यथायोग्य साम्यता, सप्रमाणता असेल, तर शरीर निरोगी समजावं. लक्षात घ्या, या व्याख्येमध्ये वेड किंवा कुठल्याही तऱ्हेची मनोरुग्णता, बुद्धीची विकृती किंवा अनिद्रा वगैरे गोष्टी पण आपोआपच रोगाच्या सीमारेषेत येतात. आता इथे वाचकांनी 2 गोष्टींची कृपया नोंद घ्यावी. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक दिवशी स्वप्न पडतंच, परंतु स्वप्नानंतर गाढ झोप लागली तर आपल्याला स्वप्न पडलं होतं हे पण त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे तो म्हणतो मला स्वप्न तर पडलंच नाही. खरं तर पडलेलं स्वप्न त्याच वेळी लक्षात राहतं. उठल्यावर तेव्हाच फक्त आठवतं, ज्यावेळी स्वप्नानंतर पुन्हा गाढ झोप लागली नसेल. स्वप्न हे जागृती किंवा सुषुप्ती म्हणजे गाढ झोप यांच्यामधली अवस्था आहे. दुसरी गोष्ट, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3च अवस्थांचा भोग सर्वसामान्य माणसं करीत असतात. चौथी जी तुरीय अवस्था आहे तिचा सर्वसामान्य माणसांना पत्ताच नसतो, संबंधही नसतो. मग तुरीयातीत अवस्थेचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून या 2 अवस्थांची इथं चर्चा करत नाही आहे. आता वाचकांना पुढील वाक्य वाचताना कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल. विश्वासच वाटणार नाही. इतकंच काय, या स्वामीजींना काही माहितीच नाही आहे, ज्ञानच नाही असा खरा खोटा समज पण होऊन बसेल. कारण त्यांनी आत्तापर्यंत अनेक आध्यात्मिक ग्रंथात, प्रवचनात, कीर्तनात, चर्चेत, विविध लेखात वाचलं, ऐकलं आहे की इडा, पिंगला, सुषुम्ना या 3 नाड्या आहेत. या 3 नाड्यांची खूप ठिकाणी चर्चाही आहे. त्यामुळे ज्यावेळी आम्ही असं म्हणू की खरं तर सुषुम्ना नावाची कोणती नाडीच नाही आहे, त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसणारच आणि वरील प्रतिक्रिया होणारच. आता आपण हा विषय नीट समजून घेणार आहोत. नाकाच्या 2 नाकपुड्या, डावी आणि उजवी, यांच्याशी संबंधित इडा आणि पिंगला या 2 नाड्या, त्या पण स्थूल शरीरात नाही तर सूक्ष्म शरीरात आहेत. जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, ती खरं तर या 2 नाड्यांच्या मध्ये असलेली पोकळी असून त्या पोकळीत एकात एक अशा 3 नाड्या आहेत. वज्रा, चित्रिणी आणि ब्रह्मनाडी अशा एकात एक असलेल्या 3 नाड्यांचा समूह त्या पोकळीत आहे. त्याला सर्वजण सुषुम्ना नाडी म्हणतात. प्रारब्ध बिंदू, विदाख्य लिंग या 3 नाड्यांच्या वरच्या तोंडाशी आहे. प्रारब्ध बिंदू हा चल असतो. त्याचे या 3 नाड्यांमधून घेतल्या गेलेल्या स्थानावरून आपली जागृती, स्वप्न, सुषुप्ती यातील अवस्था ठरते. प्रारब्ध बिंदू म्हणजेच या विदाख्य लिंगाचा ब्रह्मनाडीत प्रवेश म्हणजेच ध्यान आणि समाधी. तो त्या नाडीत किती खोल उतरतो त्याप्रमाणे. या बिंदूची वज्रानाडीत स्थिती असणं म्हणजे जागृत अवस्था, चित्रिणीत असणं म्हणजे सुषुप्ती आणि या 2 नाड्यांच्या मध्ये पोकळीत एक छोटीशी सूक्ष्म नाडी जिला हिता असं म्हणतात. तिच्यात गमना व गमन म्हणजे स्वप्न. थोडक्यात हा प्रारब्ध बिंदू निर्विघ्नपणे वज्रा आणि चित्रिणी नाडीत योग्य स्थानापर्यंत जाऊ येऊ शकत असेल तोपर्यंत जागृत, स्वप्न, सुषुप्ती अवस्था घटित होईल. हीच गोष्ट जर दुसऱ्या भाषेत सांगायची तर या प्रारब्ध बिंदूची गती 3 तऱ्हेने होते: चक्रगत, नाडीगत आणि कोशगत. चक्र ही सूक्ष्म शरीरात म्हणजे मनोमय कोशातच आहे, विज्ञानमय कोशात नाही आहे. प्रारब्ध बिंदूचं ज्या चक्रावर स्पंदन पोचतं म्हणजे कंपन, त्यानुसार कार्य घटित होतं. मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश यांची जी सीमारेखा आहे ती गाढ झोपेची स्थिती आहे. विज्ञानमय कोशात चेतनेचा प्रवेश ध्यान आहे. या विषयावरची चर्चा विषयांतर होऊ नये म्हणून इथेच आपण थांबवणार आहोत. या प्रारब्ध बिंदूची गती आणि स्थिती आणखी एका दृष्टीने लक्षात घ्यायला हवी. आधुनिक मेडिकल सायन्सच्या पण मनाच्या 3 अवस्था स्वीकारते: जागृत मन, कॉन्शियस माइंड, अर्धजागृत मन, सबकॉन्शियस माइंड आणि अजागृत मन, अनकॉन्शियस माइंड. दुसऱ्या शब्दात चेतन, अर्धचेतन, अचेतन किंवा क्रियात्मक. अर्धक्रियात्मक, अक्रियात्मक, कफ, वात, पित्ताचं कमी जास्त प्रमाण झाल्यामुळे ह्या बिंदूच्या गतीत आणि स्थितीत म्हणजे स्थानात अस्वस्थता येते. ही अस्वस्थता आणि ती दूर करण्याची प्रारब्ध बिंदूची धडपड म्हणजे शारीरिक रोग.
ज्यावेळी हा प्रारब्ध बिंदू जागृत मनापेक्षा अर्धजागृत मनाशी अधिक संबंध ठेवतो, त्यावेळी त्याची गती आणि स्थिती, स्पंदन, तरंग अधिक काळ कार्यरत राहिलं तर माणसाकडून शारीरिक क्रिया कमी होते. तो स्मृती आणि कल्पनेच्या खेळात अधिक गुंततो. त्याने हळूहळू चिंता वाढते. ज्या सुखद स्मृती आणि अपेक्षा प्रत्यक्षात याव्यात असं त्याचं मनोराज्य असतं, तसं प्रत्यक्षात न घडल्यामुळे चिंता उत्पन्न होते आणि चिंतेमुळे शांत झोप न लागणं, पचन व्यवस्थित न होणं, बुद्धकोष्ठता होणं किंवा उलट अतिसार किंवा जुलाब स्थिती होणं, अशा शारीरिक व्याधी होतात. आणखीन एक गोष्ट, आयुर्वेदानुसार वीर्याचं स्थान सर्व शरीरात आहे. कपाळ हे त्याचं मुख्य केंद्र आहे. आधुनिक सायन्स मात्र ते स्वीकारत नाही. त्यांच्या दृष्टीने ते फक्त माणसाच्या अंडकोशात तयार होते. हा फरक पडण्याचं कारण एवढंच आहे, हे आयुर्वेद वीर्य आणि शुक्र या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या मानतं. शुक्राची उत्पत्ती अंडकोशात होते हे खरं आहे. वीर्य हे तर शुक्राणूचं वाहक द्रव्य आहे. वीर्याचं स्थान ललाट असल्यामुळे ब्रह्मचर्य पालन करण्याच्या मर्यादेत राहून साधन भजन करणाऱ्या गृहस्थांच्या पण स्त्री पुरुष, कारण वीर्य हा अन्नापासून बनलेला सप्तधातूंपैकी शेवटचा धातू आहे. स्वाभाविकपणे तो स्त्रियात देखील आहे. त्यांच्यात शुक्राच्या ऐवजी रज आहे. हा मुख्य फरक चेहऱ्यावरचा तेज दिसतं आणि ज्याला आपण ओज म्हणतो. चिंतेने हे ओझ कमी होतं, नाहीसं होतं. आधुनिक विज्ञानाला अजून विचार उत्पन्न होतात. म्हणजे नेमकं काय, कसं आणि कुठे या प्रश्नांची उत्तरं काही सापडलेली नाही आहेत. त्यामुळे वेड म्हणजे नक्की काय हे अजून आधुनिक विज्ञानाला निश्चितपणे सांगता येत नाही. त्याची लक्षणं, त्याचे भेद, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पण नेमकं वेड म्हणजे काय हा प्रश्न अद्याप गूढच आहे. आमच्या गुरु महाराजांनी मा भगवतीच्या कृपेने यावर अंतर्दृष्टीने, दिव्यदृष्टीने आणि समाधी अवस्थेत निरीक्षण करून काही निष्कर्ष काढलेले आहेत. त्यांची सविस्तर चर्चा इथे आपण करणार नाही आहे. फक्त आवश्यक तेवढाच उल्लेख आपण करणार आहोत. विचारांचं उत्पत्तीस्थान भ्रूमध्याजवळ, तिथे प्राण म्हणजे श्वसनाद्वारे आत जाणारा आणि वीर्याचे परमाणू यांच्यात घर्षण होऊन दोन्हीही तुटतात आणि त्यांचे असंख्य तरंग उत्पन्न होतात. ते विचारांचं मूळ कारण. वीर्य हे अन्नापासून उत्पन्न होतं आणि वरील विधान लक्षात घेतलं तर जसे अन्न तसे मन या लोकोक्तीचं रहस्यही लक्षात येतं. प्राण आणि वीर्य यांचे परमाणू तुटतात. त्यापासून अनेक तन्मात्रा उत्पन्न होतात. आप, पाणी, तेज, पृथ्वी, वायू, आकाश ही पंचमहाभूतं आणि त्याच्या तन्मात्रा अनुक्रमे रस, रूप, गंध, स्पर्श आणि शब्द या तन्मात्रा म्हणजे एका अर्थाने स्मृतीविहीन तात्विक मन आहे. या तात्विक मनाला जर स्मृतीची जोड मिळाली नाही तर मन पूर्णार्थाने तयार होत नाही आणि मन हे तात्विक किंवा स्मृतियुक्त व्यवस्थित निर्माण होत नाही. तोपर्यंत कार्य करण्यासाठी इंद्रियांना गती मिळत नाही. प्रारब्ध बिंदू या निर्माणस्थळी हजर राहून सर्व कार्य व्यवस्थित संपन्न होईल असा प्रयत्न करतो. परंतु जर तन्मात्रा अधिक प्रमाणात उत्पन्न झाल्या, त्यांना स्मृतीचा आधार मिळाला नाही तर मन तत्व पूर्ण होत नाही. इंद्रियांना गती आणि मार्गदर्शन मिळत नाही. जे काही कार्य होतं ते अव्यवस्थित आणि असंबंधित. मग परिणाम, ती व्यक्ती वेड्यासारखी वागायला लागते. एका प्रश्नाचं, शंकेचं इथे समाधान आता आपण आवश्यकपणे करणार आहोत. मनुष्य फक्त प्रारब्धाचाच भोग करीत नाही. ईश्वराने त्याला विचारशक्ती, निर्णयशक्ती आणि नवीन कर्म करण्याची स्वतंत्रता पण दिलेली आहे. आपण यावर इथे सविस्तर चर्चा न करता फक्त भोजनासंबंधी चर्चा करणार आहोत. नशिबात भोजन आहे की नाही यात प्रारब्धाचा भाग आहे. पण भोजन काय करावं, काय करू नये याचा निर्णय व्यक्तीचा स्वतःचा असतो. जर त्याने कुपथ्य केलं म्हणजे अभक्ष्य किंवा विरुद्ध आहार, घर परिवाराचे संस्कार, मर्यादा, धर्म, देश, काल, परिस्थिती आणि संस्कार यांना अनुरूप भोजन केलं नाही तर ते सर्व काही कुपथ्यच आहे. या कुपथ्याने कफ, वात, पित्त दूषित होतात. 1, 2 किंवा एकाच वेळी 3ही. आणि ह्या दूषित
कफ, वात, पित्ताचा परिणाम प्रारब्ध बिंदूच्या स्थिती, गती आणि स्थानावर होतो, जो बहुधा विपरीत असतो. त्यातून रोग उत्पन्न होतात, जसे पित्त म्हणजे ॲसिडिटी, खोकला, कफ, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. यातून मनाची चंचलता वाढते. तर त्यातून व्यसन, नशा, हिंसा, अनाचार, व्यभिचाराचीही प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. हे सर्व पण एका अर्थाने मानसिक रोगच आहेत. तसेच पित्ताची अधिकता क्रोध उत्पन्न करते. कफाचा संबंध रसतत्वाशी आहे, त्याचा संबंध कामशी आहे. वायुतत्व पण स्पर्शतत्व. त्याचं प्रमाण बिघडलं तर तीव्र कामवासना उत्पन्न करेल. कफाची असमानता लोभ पण उत्पन्न करेल आणि हे अमर्यादित काम, क्रोध, लोभ अनेक रोग पण उत्पन्न करतील. इथेच आजचा भाग संपवणार आहोत, पण उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 3 ऐकणार आहोत. आपण काल एवढी सविस्तर चर्चा केली, ती झाल्यानंतर स्तोत्रमंत्राने काय प्रभाव पडेल याची आता आपण चर्चा करणार आहोत. प्रथम गोष्ट ही आहे की या ग्रंथात स्तोत्रमंत्राच्या विज्ञानाची जी चर्चा केलेली आहे त्यानुसार त्याच्या तरंगाने, स्पंदनाने प्रारब्ध बिंदू म्हणजे होमिओपॅथीतला व्हायटल फोर्स, आपली स्वाभाविक गती, स्थिती आणि स्थानांतराला मदत मिळेल. शरीर निरोगी व्हायला मदत होईल. औषधांनी पण हाच लाभ होतो. प्रारब्ध बिंदूची स्वाभाविक गती, स्थिती स्तोत्रमंत्राने बुद्धी शुद्ध होऊन कुपथ्य करण्यापासून माणूस दूर राहतो. जसजशी स्तोत्रमंत्र जपाने आंतरिक शुद्धी होईल तसतशी रुची, इच्छा, वासना कमी कमी होऊन अभक्ष भक्षण आपोआप सुटेल. रोग पण होणार नाहीत. मनाची चंचलता आणि त्यापासून होणारी पतनाची संभाव्यता पण टळेल. असलेले रोग दूर होऊन शारीरिक, मानसिक प्रसन्नता पण येईल. आता आपण प्रारब्ध भोगाच्या दृष्टीने विचार करूयात. तो जर विचार असेल करायचा तर एका उदाहरणाने आपण ते समजूनही घेऊयात. समजा एखाद्याकडून काही अपराध, गुन्हा, कायदाभंग झाला. कोर्टात त्याला शिक्षा झाली तर ती भोगल्यावर जसा तो त्यातून मुक्त होतो त्याचप्रमाणे औषध घेणं किंवा स्तोत्रमंत्राचा प्रयोग करणं ही पण प्रारब्ध भोगाच्या संदर्भात एका तऱ्हेने सजा म्हणजे दंड किंवा शिक्षाच आहे. ती शिक्षा भोगून झाली की रोग संपतो. त्या रोगाचा प्रारब्ध भोगही संपतो. मग औषध घ्यायला कोणाला आवडतं का हो? बिलकुल नाही. तरी हे घ्यावं लागतंच ना. ही दंड, सजा, शिक्षाच नाही आहे का? ज्या स्तोत्रमंत्राने ईश्वर प्राप्त होऊ शकतो ते रोग दूर करण्यासाठी वापरणं ही देखील एक शिक्षाच नाही आहे का? आणि ही शिक्षा भोगून जेलमधून मुक्ती मिळते तशी रोगातून मुक्ती मिळते यात आश्चर्य काय आहे? रोगावर नुसत्या औषधांचा किंवा नुसत्या स्तोत्रमंत्राचा प्रयोग करण्याच्या ऐवजी दोन्ही गोष्टींचा एकाच वेळी बरोबरीने प्रयोग करावा. म्हणजे औषध पण घ्यावं आणि स्तोत्रमंत्रांचा प्रयोग आवश्यकतेनुसार पण करावा. म्हणजेच लवकर फायदा होतो. आपल्या आयुर्वेदाच्या सर्व ग्रंथात रोगावर औषधाबरोबर ईश्वरी उपासना, स्तोत्र, मंत्र, प्रार्थना, पूजा, पाठ, हवन हे उपचार सांगितलेलेच आहेत. उदाहरण म्हणून एक आपण श्लोक ऐकूया. नारद पुराणात भगवान नारदाला म्हणतात, अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम. तसंच आयुर्वेदाचा अष्टांग संग्रह या ग्रंथातही म्हटलेलं आहे, मातरम पीतरम देवान वैद्यान विप्रात हरम हरिम. म्हणजे सर्व तऱ्हेच्या ज्वरापासून मुक्त होण्यासाठी आई, वडील, वैद्य, देवता, ब्राह्मण, शंकर आणि विष्णू यांची पूजा केली पाहिजे. तसंच योगरत्नाकर या ग्रंथातही म्हटलेलं आहे, विष्णुर्नाम सहस्त्रस्य पठनम श्रवण श्रुते. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ रोगमुक्तीला सहाय्यकच होतो. सुश्रुत चरक संहिता वगैरे सर्व ग्रंथात असाच उपदेश आहे. आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊयात. स्तोत्रमंत्र विज्ञानामध्ये गणपती अथर्वशीर्षावर थोडी चर्चा केलेली आहे. अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ स्पष्ट आहे. अथर्व म्हणजे चंचलता रहित, स्थिर. शीर्ष म्हणजे शिर, मेंदू, मन वगैरे. ज्या लोकांचं मन खूप चंचल आहे
जन्मपत्रिकेत चंद्राबरोबर राहू आहे किंवा केतू शनीसारखे पापग्रह आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागत नसेल, वाचताना मनात खूप विचार येतात, त्यामुळे वाचनाकडे लक्ष राहत नाही, ज्यांच्या बाबतीत वेडेपणाची लक्षणं दिसायला लागलेली आहेत, त्या सर्वांना गणपती अथर्वशीर्षाचा पाठ रोज एकदा आणि संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी 21 वेळा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राच्या जपाने खूप लाभ होतो. वेडेपणाची लक्षणं वाढली किंवा अपघाताने डोक्याला मार लागल्यामुळे स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीला, मंदबुद्धीच्या बालकांना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा 32 अक्षरी महामंत्र खूप उपयोगी पडतो. ज्या व्यक्तींसाठी हा प्रयोग करायचा असेल, ती व्यक्ती कदाचित सुरुवातीला स्वतः हा मंत्र म्हणू शकत नसेल, तर घरच्या लोकांपैकी ज्यांचं खरंच प्रेम असेल त्यांनी कोणीतरी त्या व्यक्तीला प्रेमाने जवळ घेऊन सतत ऐकवला पाहिजे, जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः म्हणायला लागत नाही. ती व्यक्ती स्वतः म्हणायला लागली ना, तर मग प्रेमाने त्याच्या मागे लागून आग्रहाने त्याला दिवसभरात जमेल तेवढा वेळा हा मंत्र म्हणायला लावला पाहिजे. उगवत्या सूर्याला पाणी देत गायत्री मंत्र किंवा सूर्याच्या 12 नावाने सकाळची ही उपासना केल्यानंतर दिवसभरात वरील प्रयोग करावा. अर्धपागल अवस्था, स्मृतिभ्रंश, मंदबुद्धी यावर चांगलाच लाभ होईल. अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या जोडीला यथायोग्य औषधोपचार करावाच. दारिद्र्य हा स्वतः रोग नसला तरी अनेक रोगांचं जन्मस्थान आहे. त्यामुळे रोगमुक्तीबरोबर दारिद्र्यमुक्तीचा पण प्रयत्न करायला हवा. मग त्यासाठी श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक आणि या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हे म्हणावं. पुरुषार्थाला उपासनेची जोड दिल्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन दारिद्र्य दूर झालं, त्यापासून उत्पन्न होणारे संभाव्य रोग पण टळतील. पूर्वी होमिओपॅथी आणि प्रारब्धाच्या दृष्टीने काही चर्चा आपण केली. खरं पाहता आजाराचं, रोगाचं कारण काहीही असू दे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद यांच्या दृष्टीने काहीही कारण असू देत, पण सर्व कारणांचे आधारभूत कारण तर गतजन्माचं प्रारब्ध कर्म किंवा याच जन्माचं कर्म हेच असतं. परंतु आपण ही गोष्ट फार गंभीरतेने मनावर कधी घेतच नाही. सर्व शक्ती आजाराच्या विरुद्ध लढण्यातच घालवतो. पुराणात एक मजेची कथा आहे. ईश्वर सत्तेने प्रत्येक देवाला म्हणजे देवी देवतांना वेगवेगळं काम सोपवलं आहे. त्यात यमधर्माकडे मृत्यू लोकातून म्हणजे पृथ्वीवरून जीवात्म्याला परत आणण्याचं मृत्यूचं काम आलं. त्यावर यमदेवता म्हणाली, या कठोर कार्याने तर लोक नाराज होऊन मला शिव्याच देतील, कोणी कोणी शाप पण देईल. त्यावर ईश्वर सत्ता म्हणाली, तू काळजी करू नकोस, कोणीच तुला दोष देणार नाही, ते निमित्ताला दोष देतील. यमराजाने नेलं म्हणणार नाहीत, तर क्षय, पांडुरोग, विषमज्वर, कफवात किंवा अपघात, युद्ध वगैरे कारणांनी निमित्ताने तो मेला असं म्हणतील. त्याप्रमाणे खरं कारण प्रारब्ध या किंवा गतजन्माचं असलं तरी व्यवहारात आपण वेगवेगळी निमित्त आणि कारणं सांगतो. अपघाताने उद्भवलेल्या शारीरिक स्थितीला कदाचित रोग, आजार ही संज्ञा दिली जातही नसेल, पण ते सामान्य जीवन तर नाहीच आहे ना. एक विलक्षण घटना आपण आता ऐकूयात. आमच्या अगदी निकट घनिष्ठ परिचयाचा एक परिवार आश्रमाची खूप सेवा केली आहे. त्या परिवारातील घरातील मुख्य व्यक्ती स्वतः डॉक्टर. सुमारे 8-10 वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही एकदा त्या डॉक्टरांना म्हणालो, डॉक्टर, आम्ही ध्यानाचे पाहिलं आणि अंतःप्रेरणांची सूचना देत आहे. त्यांनी सांगतो की ही दिवाळी ते पुढच्या वर्षीच्या दिवाळी या एका वर्षात तुमच्या पत्नीला प्राणघातक अपघात व्हायची शक्यता आहे, सांभाळा. आणि त्यानंतर पाहता 10 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला गेला. आमच्या बोलण्याची, सूचनेची आता फारशी गंभीरता घरात कुणालाच वाटेल अशी झाली. डॉक्टर स्वतः मा भगवतीचे उपासक, अधूनमधून आणि नवरात्री चंडीपाठ करणारे. त्यामुळे अश्विन नवरात्रात आणि चैत्र नवरात्रात ते बाहेरगावी जात नसत.
यावर्षी अशी काही परिस्थिती उभी झाली की अश्विन नवरात्रीत चंडीपाठ करण्याचं सोडून त्यांना त्यांच्या एका मुलाकडे मुंबईला जावं लागलं. नवरात्रात त्यांचा धाकटा मुलगा, जो मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता, त्याच्या आईला घेऊन बजाज MITवर जवळच्या शहरात सुमारे 40 किलोमीटर जायला निघाला. त्या बाईला स्कूटीवर बसताना पाहून तिला तिच्या नात्यातले चुलत सासरे, चुलत दीर वगैरेंनी टोकलं आणि म्हणाले, तू कशाला पोराबरोबर स्कूटरवर जातीस, बसनी जा की. पण त्या मायलेकांनी वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. जवळजवळ 5-6 जणांनी मना केली तरी त्यांनी ऐकलं नाही. विषयांतर करून वाचकांना एक महत्त्वाचा सल्ला देतो, विनंती वजा आग्रहाची सूचना करतो. असं म्हणा की कृपया पाचामुखी परमेश्वर ही म्हण फक्त बोलण्यासाठीच आहे असं समजून दुर्लक्ष करू नका. पूर्वजांचे ते अनुभवाचे बोल आहेत. असो, आम्ही स्वतःच एकदा या सुवाक्याकडे दुर्लक्ष करून दारुण यातनाही भोगलेल्या आहेत. आई आणि मुलगा घरापासून 4-5 किलोमीटर पण गेले नाही, तोच आई गाडीवरून खाली पडली. तिच्या साडीचा पदर चाकात अडकल्यामुळे ती 100 फूट सर्वांगाने गोल गोल गडगडत खेचली गेली. याचं त्या मुलाला भान पण नाही. वेगाने गाडी पळवत होता. रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा किंवा डांबरी रोड पण नाही, तर फक्त खडी टाकलेला. त्यामुळे खडीचे, दगडाचे अनेक भाग रोडाच्या वर. त्या छोट्या छोट्या दगडांना दोन्ही बाजूंनी अनेकदा आपटल्यामुळे त्या बाईंची दोन्ही कानांच्या वरच्या बाजूला कवटी तुटली. रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडली आणि नंतर जवळच्या शहरात न्यूरोसर्जनकडे नेलं. या परिवारात एकूण 5 जण डॉक्टर, त्या बाईंची दोन्ही मुलं, पती, दीर आणि भाऊ पण. सर्वजण धावले. न्यूरोसर्जनने तपासून सर्व तयारी करून ऑपरेशन केलं. आळीपाळ्यांनी दोन्ही बाजूला. ती बाई वाचेल असं कोणालाच वाटत नव्हतं. इतकी कठीण परिस्थिती होती. पण आयुष्याची दोरी बळकट. बाई वाचल्या, अद्यापही आहेत. पण नंतर महिनाभरात लक्षात आलं की बाईंना कसली स्मृती उरलेली नाही. पुढच्या इलाजासाठी मुंबईला आणलं. मुंबईच्या 2-3 नामांकित, श्रेष्ठ, अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन आणि सर्जन मिळून 5-6 जणांनी एकच मत व्यक्त केलं की मेंदूच्या ज्या कोशात स्मृती राहते त्यांना अतिशय नुकसान पोचलेलं आहे. अनेक कोश मृतवत झालेले आहेत. औषधोपचाराने नवीन कोश बनले तरी त्यात पूर्वीच्या स्मृती कशा येतील? ही काहीच शक्यता दिसत नाही आहे. ईश्वरशक्ती काही चमत्कार करेल तर ती गोष्ट वेगळी. पण आम्ही मेडिकल सायन्सच्या दृष्टीने एकच आणि एवढा सल्ला देऊ शकतो की तुम्ही आता यांना अगदी लहान मुलांना शिकवतात ना तसं सर्व काही शिकवा. जेवायला, शारीरिक क्रिया, कपडे घालायला, बोलायचं शिकवा. हा तुझा मुलगा, ही तुझी सून, ह्या तुझा पती, वगैरे वगैरे वगैरे. कल्पना करा त्या परिवाराची काय स्थिती झाली असेल. ते सर्वजण मुंबईहून परत आल्यावर आम्ही त्यांना दुसऱ्यांदा भेटायला गेलो. पहिल्यांदा ऑपरेशनच्या वेळी गेलो होतो. असो, डॉक्टर तर लहान मुलासारखे आमच्याजवळ मनमोकळेपणाने रडले. आम्ही त्यांना धीर देत म्हटलं, मा भगवतीवर श्रद्धा ठेवा. तुम्ही रोज त्यांना जवळ बसवून किंवा त्यांच्या बिछाना शेजारीच बसून चंडीपाठ करा. तिच्या कानावर जेवढे म्हणून श्लोक जातील तेवढे, आणि नंतर दिवसभरात अनेकदा तिचं डोकं तुम्ही तुमच्या मांडीवर घेऊन प्रेमाने थोपटत म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि हे तोपर्यंत चालू ठेवा जोपर्यंत तिच्या स्वतःच्या लक्षात राहून ती स्वतः म्हणत नाही. एकदा का ती हा मंत्र स्वतःहून म्हणायला लागली की मग नंतर दिवसभरात प्रेमाने आग्रह करत हा मंत्र अनेकदा म्हणून घ्या, म्हणायला लावा. आणि काय आश्चर्य, महद आश्चर्य. 2-3 महिन्यातच त्या बाईंच्या सर्व स्मृती परत आल्या. आम्ही पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा भेटलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला नुसतं ओळखलंच नाही, तर आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर शेगावला रेल्वेने गेलो होतो. रेल्वेत आम्हाला त्या रात्री अनेकदा उलट्या झाल्या होत्या, तेही त्यांनी आठवणीने सांगितलं. शेगावहून माहूरगडला गेलो ते पण सांगितलं. सारं काही त्यांना आठवत होतं. जवळजवळ 95% स्मृती परत आल्या. मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तोंडात बोट घातलं. विश्वास बसणार नाही असाच हा चमत्कार. आम्ही डॉक्टरांना
अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश च्या पेशंटवर वरील उपचार करण्याची आग्रहाने विनंती करतो. ज्या परिवारात वृद्धांना किंवा अपघाताने स्मृतिभ्रंश झालेला आहे त्यांना दिवसातून एकदा चंडीपाठ आणि दिवसभर वरील मंत्र ऐकवा. कमीत कमी 3 महिने तरी निराश न होता प्रयोग करून पहा. फरक वाटला, फायदा दिसला तर पुढे चालू ठेवा. हरे राम हरे कृष्ण या मंत्राचा प्रयोग आम्ही मंदबुद्धीच्या 12 वर्षाच्या मुलावर पण करून पाहिला, ज्याला कपडे पण घालता येत नव्हते, जेवता पण येत नव्हतं. 2 महिन्यातच तो हाताने जेवायला लागला, स्वतःच्या हाताने कपडे घालायला लागला. अर्थातच या मंत्राबरोबरच सकाळच्या उगवत्या सूर्याला पाणी देण्याचा प्रयोग पण. आता अगदी वेगळीच एक गोष्ट सांगणार आहे. आश्रमाच्या संपर्कात सेवेत असलेल्या एका सज्जनाकडे प्रथमतःच आम्ही त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. एका छोट्याशा शहरात त्यांच्या घरी गेल्यावर काही क्षणातच आम्हाला जास्त अस्वस्थ वाटायला लागलं. खरं तर अस्वस्थ त्याच वेळी वाटू लागलं जसे आम्ही त्यांच्या गल्लीत शिरलो. घरात गेल्यावर तर अस्वस्थता वाढली. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हे घर बांधलं, ती जागा, ही सर्व गल्ली पूर्वीच्या काळी स्मशान किंवा कब्रस्थान म्हणजे जिथे मुर्दे गाडतात ती होती की काय? त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, होय स्वामीजी, पूर्वी ही सारी जागा आदिवासींची दफनभूमीच होती. पण तुम्ही असं का विचारलं? आम्ही म्हटलं की त्याचे दूषित तरंग अजूनही इथे विद्यमान आहेत म्हणून. दुसरा प्रश्न, तुमच्या घरात कोणाचा अपघाताने मृत्यू झाला आहे का? त्यावर ते म्हणाले, होय स्वामीजी, माझे काका सख्खे अपघातात वारले. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही या घरात सुखशांतीने राहता का? त्यावर ते उत्तरले, नाही स्वामीजी, पहिली गोष्ट, रात्रीच्या वेळी आम्हाला कधीच शांत आणि गाढ झोप लागत नाही. कधी कधी झोपेतून अचानक जागे झाल्यावर जाणवतं की घरात अजून कोणीतरी अन्य व्यक्ती आहे. दुसरी गोष्ट, काहीही कारण नसताना किंवा किरकोळ कारणाने रोजच माझ्या पत्नीशी कटकट होत असते. कधीच मानसिक शांती मिळत नाही. तिसरी गोष्ट, मी रात्रंदिवस एवढी मेहनत करूनही डोक्यावर कायम कर्जच आहे. चौथी गोष्ट, घरात कोणी ना कोणी सतत आजारी पडतंच. कधी मी, कधी पत्नी, कधी मुली, कधी आई किंवा कधी वडील. म्हणजे असा एकही दिवस जात नाही की आज दवाखान्यात जावं लागलं नाही. दुसऱ्या पण अनेक अडचणी आणि दुःख सांगितली. आम्ही म्हटलं यावर एक साधा सरळ सोपा उपाय आहे. ते गृहस्थ म्हणाले, स्वामीजी, मी यापूर्वीही खूप प्रयत्न केले आहेत. अनेक तांत्रिक मांत्रिकही बोलवलेलं आहे. दुसरंही बरंच काही केलं आहे, पण उपयोग कशाचा काहीही झाला नाही. त्यावर आम्ही म्हटलं, आता आम्ही सांगतो ते कर. दर महिन्यातून एक दिवस निश्चित तिथीला तुमच्या सोयीची आणि ब्राह्मणाच्या पण सोयीची चंडीपाठ करा. तुम्ही स्वतः करीत नसाल तर ब्राह्मणाकडून तरी करून घ्यायचा. स्वतः केला तर अधिक उत्तम. महिन्यात दोन्ही पक्षात म्हणजे अष्टमी, नवमी आणि चतुर्दशी येतात. म्हणजे या 6 आणि पौर्णिमा 7वी यापैकी एक तिथी निश्चित करा. अष्टमी सर्वात अधिक उत्तम, त्यानंतर चतुर्दशी, मग इतर तिथ्या. शक्यतोवर पाठ संध्याकाळच्या आधी करायचा. सूर्यास्ताच्या आधी साधारणत अर्धा पाठ संपेल आणि सूर्यास्तानंतर अर्धा पाठ संपेल असा जर केला तर अधिक फलदायी. 12 महिन्यात 12 पाठ, नंतर एका पाठाचं हवन. त्याप्रमाणे त्यांनी चालू केलं. 3-4 महिन्यातच फरक पडला. 6 महिन्यात पती पत्नींची कटकट, वादविवाद संपले आणि घरचं आजारपणही संपलं. आर्थिक अडचणी संपल्या. जे 1,00,000-1.5 लाख कर्ज होतं तेही 6 महिन्यातच फिटलं. दुसऱ्या 6 महिन्यात दुसरे 1.5 लाख कमावले आणि तो सर्व दृष्टीने सुखी झाला. आता वाचक मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. आजकाल वास्तुशास्त्राची खूप चर्चा चालू आहे. त्यावर अनेक पुस्तकंही लिहिली गेली आहेत. लेखही येत राहतात. वास्तुदोष आणि त्याची चर्चा होत राहते. पण गंमत अशी आहे की भूमिदोषाची कोणी चर्चा करीतच नाही. भूमिदोष म्हणजे भौतिकदृष्ट्या नाही हं. भौतिकदृष्ट्या म्हणजे माती काळी आहे की पिवळी, कठीण आहे का कडक आहे, की भुसभुशीत आहे, रेतीची आहे की खारी आहे, याचा विचार पाया किती खोल आणि लांब रुंद घ्यावा याच्यासाठी करतात. आम्ही भूमिदोष म्हणतोय ते त्याच्या तरंगाच्या दृष्टीने तुम्हाला माहीत आहे का?
कृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची भूमी का पसंत केली? जनमेजयाने सर्पयज्ञाची तयारी सुरू केली असताना हा यज्ञ पूर्ण होणार नाही, यशस्वी होणार नाही असा एक ज्ञाता पुरुष का म्हणाला? रामाबरोबर वनवासात जाताना कोणत्या भूमीवर, कोणत्या ठिकाणी लक्ष्मणाला रामाला सोडून अयोध्येत परत जाण्याचा विचार आला? जसे सर्व माणसं सर्व कामाला पात्र नसतात, त्यांचे गुणदोष स्वभावाप्रमाणे पात्र अपात्र ठरतात, त्याचप्रमाणे जमिनीचं पण आहे. कुठलीही जमीन कोणत्याही कामासाठी योग्य नसते. फार मोठा विषय आहे हो. पण आपल्याला इथे एवढंच पाहायचं आहे की भूमीचे तरंग आणि त्या क्षेत्रातलं वातावरण यांनी अनेक तऱ्हेचा भूमिदोष उत्पन्न होतो आणि त्या ठिकाणी राहणाऱ्यांना वर दिल्याप्रमाणे काही ना काही दुःख, अडी अडचणी, आजार सहन करावे लागतात. जर तुमची तशी परिस्थिती असेल तर वर दिलेला प्रयोग करून बघा. वर दिलेल्या प्रसंगातील व्यक्तीने एकदा त्याच्या मावस भावाला आमच्याकडे आणलं. अगदी तरुण मुलगा. त्याची तक्रार अशी होती की स्वामीजी, आम्हाला दिवसा काही त्रास होत नाही, पण रात्री मला अनेकदा असं जाणवतं की कुणीतरी माझ्या छातीवर येऊन बसून माझा गळा दाबतो आहे. मी घाबरून डोळे उघडतो, डोळ्यांना काही दिसत नाही, पण कोणीतरी असल्याचं मात्र जाणवतं. घरामागेच थोडी शेतीची जमीन आहे. त्यात कितीही मेहनत केली तरी फारसं पिकत नाही. वेगवेगळी पिकं, भाजीपाला इत्यादीही लावून बघितलं, फायदा होत नाही. त्यावर आम्ही म्हटलं, आम्ही सध्या तरी तुझ्या घरी येऊ शकणार नाही. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. खूप जवळचा किंवा आपुलकीचा संबंध कोणाशी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्या घरी जात पण नाही आणि कोणतीही सेवा देखील स्वीकारत नाही. पण तू असं कर, रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात टेपवर रुद्रपाठाची कॅसेट लाव. कारण त्याला स्वतःला ते काही येत नव्हतं. तो स्वतः सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसा 11 वेळा म्हणत होता. महिनाभरातच त्याचे सर्व प्रश्न संपले. आता इथे गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते की प्रेत योनीबद्दल अजून वैज्ञानिकात किंवा हो किंवा ना असा कोणताच निर्णय झालेला नाही आहे. कोणी स्वीकारतात, कोणी नाही. प्रयोग चालू आहेत, अभ्यास चालू आहे, पण अजून निष्कर्षही निघत नाही. या उलट काही गप्पिष्ट आणि राईचा पहाड करणारे लोक भूतप्रेत पिशाच्यांच्या अशा काही गोष्टी सांगतील की ऐकणाऱ्याला खऱ्या वाटणार नाहीत. विशेषतः त्यांचा रूपरंग, आकार आणि त्यांचे पराक्रम. वा, सगळ्या कपोलकल्पित गोष्टी. पण प्रेतयोनी आहे हे अनेक स्वानुभवाने आम्ही ठामपणे सांगतो. प्रेतयोनीतील व्यक्तीचं शरीर अगदी तसंच असतं, साध्या डोळ्यांना नाही, जसं त्याच्या मृत्यूच्या क्षणी होतं. उंची, बारीक, जाड, वय सर्वच बाबतीत आणि त्यांच्यापासून सर्वसामान्य लोकांना सहसा कधीच त्रास किंवा उपसर्ग होत नाही. पण 2 लोकांना होतो. एक, ज्यांच्याबद्दल त्यांना खूप ममत्व असतं त्यांना, किंवा अगदी शत्रुत्व असतं त्यांना. त्यांच्या उपसर्गाने TB किंवा इतर रोगही होऊ शकतात, ज्यावर कोणत्याच औषधाचा काहीच परिणाम होत नाही. जर असं असेल तर म्हणजे आजार तर आहेच आहे, पण औषधांचा अजिबात गुण येत नसेल तर ह्या दृष्टिकोनातून पण विचार करून बघा. आणि तसं असेल तर वर सांगितलेले 3 उपाय खूप लाभदायी ठरतात. आता थोडं विषयांतर करून ऐकूयात. राजस्थानमधल्या ब्यावर नावाच्या शहरात तेथील एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याच्या कारने तिथल्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये आम्हाला नेलं. त्या मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजारासह होलसेल आणि रिटेल सर्वच व्यापार होता. केवळ अन्नधान्यच नाही, किराणा, कापड, सोनं, चांदी, स्टेशनरी वगैरे वगैरे. जशी गाडी मार्केटमध्ये गेली, आम्ही त्या शेटजींना विचारलं की तुम्ही आम्हाला मार्केटमध्ये आणलं आहे की स्मशानात? शेटजी आश्चर्याने पडले. ते म्हणाले, तुम्ही असं का विचारलं? ब्यावरला तुम्ही पहिल्यांदाच आलात की पूर्वी आला होतात? आम्ही म्हटलं, आम्ही तर इथे पहिल्यांदाच आलो आहे, पण आता एवढी गर्दी, एवढा व्यापार असूनही इथल्या सूक्ष्म तरंग स्मशानाचे आहेत म्हणून विचारलं. शेटजी म्हणाले, तुमचं म्हणणं खरं आहे स्वामीजी. इथे पूर्वी स्मशानभूमी होती. आता ती इथून दूर नेली आणि हे मार्केट बांधून 12 वर्ष झाली.
एवढी गर्दी, एवढे हजारो लोकांचं येणं जाणं, दुसऱ्या एका ठिकाणी एका हायस्कूलचं हॉस्टेल, तर तिसऱ्या ठिकाणी सरकारी दवाखाना. वर्षानुवर्ष झालीत, पण जागा मूळ स्मशानभूमीचीच. तरंग तसेच कायम होते, जे विशेषतः साहित्यिक व्यक्तींना आजारी पाडू शकतात. डॉक्टरांकडून रोग निदान होणं कठीण जातं. औषधांचा उपयोग होत नाही. असं समजू नका की फक्त स्मशानभूमीचेच भूमिदोष होतात. दुसरीही अनेक कारणं असू शकतात. एकदा साताऱ्याकडे प्रवासात असताना एका छोट्या गावी मुक्कामाला होतो. अचानकच एक तरुण विवाहित स्त्री आमच्याजवळ येऊन नमस्कार करून रडायला लागली. तिने तिच्याबरोबर नारळ आणला होता. ती रडत रडत म्हणाली, स्वामीजी, मला आशीर्वाद द्या. या नारळाने माझी ओटी भरा, मला संतती नाही. आम्ही म्हटलं, हे उद्योग आम्ही करत नाही, दुसऱ्या कोणाकडे तरी जा. खूप साधू संन्यासी आहेत. पण ती रडत रडत म्हणाली, खूप ठिकाणी गेले, नवस सायास पण केले, पण कसलाच उपयोग झाला नाही. डॉक्टरी उपाय पण केले, मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत, काहीच दोष नाही, तरी संतती योग नाही. गर्भधारणा झाली तर ती टिकत नाही. तुम्हीच माझ्यावर दया करा. हे सासरचे लोक मला घरातून हाकलून काढून त्यांचं दुसरं लग्न करणार आहेत. आम्ही क्षणभर डोळे मिटून मा भगवतीचं स्मरण करून नंतर त्या अनोळखी मुलीला म्हटलं, बेटी, तू त्या लोकांना जाऊन सांग की यात तुझा काहीही दोष नाही आहे. दोष आहे तो त्यांचा आहे. त्यांच्या घराण्यात कोणत्या तरी स्त्रीने घरच्या त्रासाला जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ती या घराण्याचा वंश चालू देणार नाही. ती मुलगी आश्चर्याने म्हणाली, माझं लग्न होऊन इतकी वर्ष झाली, मी तर कधीच ऐकलं नाही. आम्ही म्हटलं, जा, तू तुझ्या सासऱ्यांना विचार. आणि ती गोष्ट खरी ठरली. हा कदाचित शारीरिक रोग नसेल, पण पती पत्नींची शारीरिक क्षमता योग्य असताना पण गर्भधारणा होऊ नये, झाली तर वारंवार गर्भपात होणं, यावर काय औषध योजना आहे? काहीच कामास येत नाही. माश भगवतीची शरणागती, श्रद्धेनुसार योग्य मंत्र स्तोत्र हाच उपाय. कृपया हे वाचून कोणी असा गैरसमज करून घेऊ नये की आम्ही लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवतो आहोत. खरं तर असं ओरडणाऱ्या बुद्धिजीवी कावळ्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसतं. आम्ही जे पाहिलं, जे निरीक्षण केलं, जे अनुभवलं आणि जे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिलं, तेवढंच प्रसंग पुस्तकात आम्ही दिलेले आहेत. प्रत्येक घटना सत्य आहे. संबंधित लोक अद्याप विद्यमान आहेत. आम्ही इतिहासकालीन घटना सांगत नसून गेल्या 15-20 वर्षात आम्ही जे पाहिलं, जे अनुभवलं, तेवढंच सांगितलेलं आहे. प्रत्येक घटनेशी आमचा मार्गदर्शक म्हणून प्रत्यक्ष संबंधही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की वरती चंडीपाठ म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती, रुद्री म्हणजे अष्टाध्यायी रुद्री रुद्रपाठ आणि हनुमान चालिसा यांचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा नव्हे की हे एवढेच आणि एवढेच उपाय आहेत. आम्ही ज्या स्तोत्रमंत्राचा प्रयोग केला तेवढंच सांगितलेलं आहे. याशिवाय दुसरे अनेक स्तोत्रमंत्र आहेत, त्यांचा पण उपयोग करता येईल. हे ज्याने त्याने स्वतःच्या श्रद्धेप्रमाणे स्वतःची इष्टदेवता, गुरुपरंपरा, संप्रदाय यानुसार स्तोत्रमंत्र शोधून काढावेत. उदाहरणार्थ हनुमान चालिसाप्रमाणेच गुजरातीतील दत्तबावन्नी किंवा मराठी श्री गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायाची अवतरणिका लाभ देईल. हनुमान चालिसा किंवा दत्तबावन्नी किंवा अवतरणिका याबद्दल एक गोष्ट वेगळी लक्षात आणून देतो. ती अशी की कदाचित आजचा एखादा विद्वान कवी आजच्या भाषेत वरील स्तोत्र आत्ता आहेत त्यापेक्षा भाषेच्या दृष्टीने अधिक शुद्ध, उत्तम भाषा, शब्दसौंदर्य, गेयता, व्याकरण आणि काव्यशास्त्राचे नियम याने उत्तम स्तोत्र लिहू शकेल. पण त्या विद्वानाजवळ शब्दतरंगाचे, कंपनांचे ज्ञान नसल्यामुळे ते स्तोत्र फक्त कानांना चांगलं वाटेल, प्रत्यक्षात काहीच लाभ देऊ शकणार नाही. तसंच चंडीपाठाचं, दुर्गा सप्तशतीचे मराठी रूपांतर आमच्या पाहण्यात आहे. ज्यांना देवीची फक्त भक्ती आणि आराधनेसाठी वाचायचं असेल तर त्यांनी ते अवश्य वाचावे. परंतु तरंग आणि कंपन यांच्या दृष्टीने मूळ संस्कृतचा चंडीपाठच उत्तम आहे. तोच प्रभावकारी परिणाम देऊ शकेल. तीच गोष्ट ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचणं वेगळं,
अर्थ वाचणं वेगळं. इतकंच नाही तर ज्ञानेश्वरीची आधुनिक भाषेत नवीन ओवीबद्ध ज्ञानेश्वरी पण आम्ही पाहिलेली आहे. ती वाचायला आणि विषय समजायला कदाचित सोपी असेल, पण मूळ ज्ञानेश्वरीचा जो विलक्षण आंतरिक, भावनात्मक आणि शरीरावर परिणाम होतो, तो नव्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरीने होणार नाही. इथे वाचकांसमोर आणखीनही एक प्रश्न उभा राहील की स्तोत्रमंत्र मुख्यतः संस्कृत भाषेत आहेत, अन्य भाषेत जवळजवळ नाहीतच आहेत. तसेच अनेकांना त्यांच्या धर्म, संप्रदाय, पंथ, गुरु परंपरेच्या मर्यादा नडतात. त्यांच्यासाठी काय उपाय आहे? तर उपाय आहे, आणि तो म्हणजे प्रार्थनेचा. प्रार्थना ही त्रितापहारिणीच आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, स्तोत्रमंत्राच्या विज्ञानाबद्दल आणि त्यांच्या रोगोपचारासंबंधी आम्ही जे काही जाणलं, जे काही अनुभवलं, जे काही प्रयोग केलेत, ते सारे काही या ग्रंथात सांगितले आहेत. आता त्याशिवाय आमच्याजवळ सांगण्यासारखं काहीही उरलेलं नाही आहे. या ग्रंथाचा एकच उद्देश आहे की तरुण पिढीला आणि विज्ञानाचा रस आणि अभिमान असलेल्यांना आपल्या ऋषीमुनींचं विज्ञान कळावं. आमच्या ऋषीमुनींबद्दल आणि पूर्णतः विज्ञानावर आधारित आपल्या संस्कृतीबद्दल आदर वाटावा हाच आहे. आम्हाला काही फोन किंवा पत्र तशी पण आलेली आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचं कौतुक पण वाटतं. ज्यांना या ग्रंथाचा चांगला अनुभव येईल त्याने ते दुसऱ्यांना सांगावेत, प्रयोग करावेत. काही प्रयोग वेगळे केले असल्यास आम्हालाही कळविण्याचे कष्ट घ्यावेत, म्हणजे आपण सर्व मिळून ऋषीमुनींची ती प्रार्थना सार्थक करू, ज्यात ते म्हणतात, सर्वित्रे सुखनम संतु, सर्वे संतु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. इथे आपण प्रकरण आपलं 3 पूर्ण करणार आहोत.